ठीक आहे, सुरू आहे. सर्वांना नमस्कार. BA भाग 1 सत्र 1 साठी आपल्या इकडे दूरशिक्षण केंद्र दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ येथे आपण सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे. मागच्या वेळी आपण एकदा ओरिएंटेशन घेतलेलं आहे BA फर्स्ट इयरचं आणि आज आपण BA फर्स्ट इयर साठी सत्र 1 साठी ज्या विद्यार्थ्यांनी इतिहास विषय निवडलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी थोडं मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण IH पठाण सरांना विनंती केलेली आहे की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्रिन्सिपल पठाण सर हे मराठा इतिहासाचे ज्येष्ठ इतिहासकार आहेत आणि त्यांचा मराठा इतिहास आणि मॉडर्न इंडिया या दोन विषयांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. तर आज आपल्याला सरांच्याकडनं मार्गदर्शन घेण्याची संधी मिळते. मी सरांना विनंती केली तर सरांनी विनंतीला मान देऊन आपल्याला मार्गदर्शन सत्रामध्ये सर आलेले आहेत. त्यामुळे मी सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या दूरदर्शन जो विभाग आहे तो त्या विभागामध्ये राईज ऑफ मराठा पॉवर 1600 ते 1707 असा हा आपला टॉपिक आहे आणि त्यातला मोडीम 1 जो आहे छत्रपती शिवाजी महाराज अचिव्हमेंट टिल 1664 त्यामध्ये पहिला भाग असा आहे की बॅकग्राऊंड ऑफ द राईज ऑफ मराठा पॉवर. आपण राईज ऑफ मराठा पॉवर म्हणतो त्याच वेळा एक बाब क्लिअर होते की यापूर्वी मराठा सत्ता नव्हती. राईज उदय सुरुवात अशा अर्थाने राईज हा शब्द वापरलाय. त्यामुळं राईज 1600 पासून एवढ्यासाठी घेतलंय की बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय आहे. एखाद्या थोर व्यक्तीचा अभ्यास करत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला हे आपलं काम करावं लागलं हे बघणं फार महत्वाचं असतं. सामाजिक स्थिती काय होती, राजकीय स्थिती काय होती, आर्थिक स्थिती काय होती, या सगळ्या राजकीय स्थिती काय होती, एकूण लष्करी व्यवस्था काय होती, या सगळ्या अनुषंगाने विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की त्यावेळेला मराठा राज्य निर्माण होण्यासारखी परिस्थिती अजिबात नव्हती. उलट आदिलशाहीच वर्चस्व, मोगलांचं वर्चस्व, त्याचबरोबर कुतुबशाहीचं वर्चस्व जसं आहे तसंच असावं असं काही लोकांना वाटत होतं. याचं कारण असं आहे की ही सगळी मंडळी वतनदार होती, त्यांना जहागिरी होत्या आणि बऱ्यापैकी स्टेटस होता विजापूरच्या आदिलशाहीमध्ये व्यवस्थेमध्ये. ते वतनदार म्हणून ओळखले जायचे, जहागीरदार म्हणून ओळखले जायचे. त्यामुळं चाललेली व्यवस्था छान चाललेली आहे असं देशमुखांना वाटत होतं, जमीनदारांना वाटत होतं. त्यांना असं अजिबात वाटत नव्हतं की आपण वेगळं राज्य निर्माण करावं, स्वराज्य निर्माण करावं, आपलं राज्य निर्माण करावं आणि विजापूरच्या आदिलशाहीची बंड करून स्वतंत्र प्रशासन यंत्रणा निर्माण करावी असं या मंडळींना वाटत नव्हतं. हे जर कारण असं आहे की त्यांच्याकडे संघटन कौशल्य नव्हतं, धाडस नव्हतं. स्वराज्य निर्माण करण्याची उमेद, इच्छा, आकांक्षा आणि याचबरोबर धारिष्ठ ज्याला आपण म्हणतो ते धारिष्ठ त्यांच्याकडे नव्हतं. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की जे ठेविले अनंते तैसेची राहावे. आपण वतनदार आहोत, वतनदारच राहावं असं या मंडळींना वाटत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शहाजीराजे भोसले यांचे चिरंजीव शिवाजीराजे भोसले यांनी मात्र स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा मनात बाळगली आणि ही नुसती इच्छा नव्हती तर त्या दृष्टीनं काही काम होतं. वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे 1630 ला त्यांचा जन्म, 1642-43 पासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जोडणीला, स्वराज्याच्या संघटनाला सुरुवात केली आणि पहिल्यांदा 12 मावळ प्रांतातून मावळे लोकांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ते बंगलोरला होते. तिथून जिजाबाई, ते आणि दादोजी कोंडदेव तिघांनाही शहाजीराजांनी पाठवून दिलं ते एवढ्यासाठी की पुणे जहागिरीमध्ये त्यांनी
जहागिरी तर सांभाळावीच, याचबरोबर इकडे महसुली पाठवावा, शांतता प्रस्थापित करावी. कुणाचं परकीय आक्रमण आलं, स्वकीयांचं आलं, तर ते त्यांनी थोपवून धरावं, हा त्यामागचा शहाजीराजांचा हेतू होता. आणि मग वयाच्या 13व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी 12 मावळ प्रांतामध्ये भेटीगाठी सुरू केल्या. मावळ प्रांतात राहणारा तो मावळा, या मावळ्याची काही वैशिष्ट्य होती. तो अंगाने काटक होता, प्रकृती त्याची अत्यंत चलाख होती, मध्यम उंची होती, पराक्रमाची उर्मी होती. तो शस्त्र चालवायला तरबेज असायचा आणि याचबरोबर तो स्वामीनिष्ठ होता. म्हणजे एखाद्याला शब्द दिला तर तो पाळण्याचं धारिष्ट्य या मावळ्याकडे होतं. शिवाजी महाराजांनी या मावळ्यांचं संघटन केलं, त्यांना एकत्रित केलं. दुसरं अवघड काम होतं म्हणजे देशमुखांचं संघटन करणं. ही देशमुख मंडळी मराठा समाजातील प्रतिष्ठित घराण्यातील होते आणि ते स्वतःला प्रतिष्ठित समजत होते आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं काही होता कामा नये असं त्यांना वाटत होतं. या सगळ्यांचं संघटन करण्यासाठी वयाच्या 13व्या वर्षापासून महाराजांनी सुरुवात केली आणि त्यांनी देशमुखांना समजावून सांगितलं की आपण स्वराज्य निर्माण करूया. जो विजापूरला कर देता तो देऊ नका, तो इकडे द्या, आमच्याकडे द्या, आम्ही तुमची सर्व व्यवस्था बघू आणि विजापूरच्या आदिलशाहीशी संबंध कमी करून तुम्ही आमच्याशी संबंध जोडा, मी याचं नेतृत्व करायला तयार आहे, वगैरे वगैरे. या सगळ्या अशा पद्धतीची बोलणी सुरू असताना काही लोकांनी मात्र महाराजांच्या या विचाराला विरोध केला. ते असं म्हणायला लागले की तुम्ही कोण, तुम्हाला राज्य कोणी दिले, म्हणजे कुणी दिले, आम्हाला शंभू महाराजांनी राज्य दिले, विजापूरच्या आदिलशाहीचे आम्ही चाकर आहोत, त्यांची आमच्यावर मर्जी आहे, आम्ही त्यांच्याशी इमान राखून आहोत, वगैरे वगैरे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली, मावळ्यांना एकत्र केलं. जिजाबाईंचा पूर्ण पाठिंबा होता, कारण जिजाबाई या लखुजीराव जाधवांच्या कन्या, इकडं शहाजीराजांच्या पत्नी, आणि दोन्हीकडून त्यांना अत्यंत उत्कृष्ट असा कौटुंबिक, लष्करी, राजकीय असा वारसा मिळालेला होता. त्यामुळं त्यांनी आपल्या मुलावर उत्कृष्ट असे संस्कार केलेले आहेत. आणि स्वराज्य म्हणजे काय, इतरांचं राज्य म्हणजे काय, विजापूरची आदिलशाही आपल्यावर कसा अन्याय करते, कसं दुर्लक्ष करते, सत्य आणि असत्य यामधला फरक, धर्म आणि अधर्म यामधला फरक, या सगळ्याचं सखोल ज्ञान त्यांनी म्हणजेच जिजाबाईंनी बाल शिवाजीच्या मनावर बिंबवलं आणि त्याला असं स्वतंत्र ठेवलं की जेणेकरून सगळ्या मावळ प्रांतामध्ये शिवाजी महाराज फिरू लागले आणि लोकांचं संघटन केलं. बाकीची जे कारभारी होते दादूजी कोंडदेव, त्यांनी असं म्हटलं की तुम्ही ठरलेल्या रकमेपेक्षा अधिकचा खर्च करता, वाढीव खर्चाची मान्यता शहाजीराजांच्याकडून बंगळुरूहून आणा, तुम्ही धनी आहात, तुम्ही मागितले पैसे तर आम्ही नाही म्हणत नाही, परंतु वाढीव खर्चाची मान्यता तुम्ही शहाजीराजांच्याकडून आणा, म्हणजे मला पैसे द्यायला बरं पडेल. वय वर्ष 14, त्यावेळेला शिवाजी महाराज त्यांना म्हणतात, आपणास ती पंचायत कशाला, आपण पैसे द्या, वाढीव खर्चाची मान्यता आणण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, ती बघू. कारण खर्चाची जी मर्यादा होती ती मर्यादा ओलांडायला लागली. घोडी खरेदी करणं, त्यांची खोगीर खरेदी करणं, त्यांना लागणाऱ्या चामड्याच्या वस्तू खरेदी करणं, हत्यारं खरेदी करणं, या सगळ्यामध्ये पैसा खर्च व्हायला लागला.
आणि दादोजी कोंडदेव हा एक स्वामिनिष्ठ सेवक होता आणि त्याची मोठी गोची व्हायला लागली. शिवाजी महाराज काय ऐकायला तयार नाही. ते म्हणाले की आपण फक्त पैसे द्या, वाढीव खर्चाच्या मर्यादेचा आमचा आम्ही बघतो, ती पंचायत आपणाच कशाला, अशा पद्धतीचं उत्तर दिल्यानंतर दादोजी कोंडदेव शांत राहिले आणि मग महाराजांनी हे संघटन सुरू केलं. आणि मग पहिल्यांदाच त्यांनी चंद्रराव मोरेशी संघर्ष केला. चंद्रराव मोरेला त्यांनी समजावून सांगितलं, परंतु तो ऐकेना आणि त्यानं उर्मट उत्तर महाराजांना पाठवलं की उद्या यायचे ते आजच या, दारू गोळा मौजूद आहे. मग महाराजांनी मात्र हल्ला करण्याचा निर्णय घेतला. चंद्ररावावर हल्ला केला. तिथून तो पळाला, रायरीवर जाऊन दडून बसला. तिथून महाराजांनी त्याच्या 2 मुलांना त्याला कैद केलं आणि तो सगळा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. महाराजांचं ते पहिलं मोठं काम होतं स्वराज्य बांधणीमध्ये. चंद्रराव मोरे हा आदिलशाहीचा सरदार होता आणि त्यालाच मारल्यामुळं आदिलशाहीचा दरबार हादरला आणि शहाजीराजे तर आपले जहागीरदार आहेत आणि हा त्यांचा मुलगा मात्र बंडखोरी करतो. आपल्याच एका जहागीरदाराला जाऊन त्यानं ठार मारलं. हे काय योग्य नाही. मुलांना कैद केलं, त्यांची तिजोरी ताब्यात घेतली, लष्कर आपल्यामध्ये सामावून घेतलं, शस्त्र सगळी आपल्या ताब्यात घेतली. यामुळं विजापूरचा आदिलशाही दरबार हादरला आणि मग बडी बेगम साहेबांना या शिवाजी महाराजांच्यावर स्वारी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अफजल खान नावाचा एक अनुभवी, ताकदवान, बलाढ्य, शूर, परंतु वेळ पडल्यानंतर दगलबाजी करणारा, कुठल्याही थराला जाऊन आपल्या मनातलं मला भेटणार आहे. त्याने पाठवली त्याला भेटणार आहेस काय? जाऊन अशा अफजल खान, एक मिनिट अशा अफजल खानाला बडी बेगम साहेबांना शिवाजी महाराजांचा निपात करण्यासाठी पाठवून दिलं. अफजल खान हा वाईला आला. वाईला त्याची कचेरी होती, कारण तो या सगळ्या भागाचा सुभेदार होता. त्या कचेरीत थांबून त्यानं महाराजांना छानपैकी पत्र पाठवलं की शहाजीराजे आमचे मित्र आहेत, तुम्ही आम्हाला आमच्या मुलासारखे, तुम्ही बंडखोरी करता तेवढी सोडा आणि आमच्या अखत्यारीत चाला, आमच्या अधिकारात राहा. आम्ही तुम्हाला आत्ता जो सरंजाम आहे त्याच्यापेक्षा अधिक सरंजाम आम्ही वाढवून देऊ. महाराजांनी मात्र त्याला तसंच गोडपत्र पाठवलं आणि म्हटलं की आपण शूर आहात, आपण ज्येष्ठ आहात, शहाजीराजांचे आमचे वडिलांचे आपण मित्र आहात, त्यामुळं आपण वडिलांच्या ठिकाणी आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी या, आपली अवश्य भेट घेऊ, कारण एवढी तुम्ही आम्हाला मेहरबानी दाखवली हे पुष्कळ झालं. अशा पद्धतीचं गोडपत्र पाठवलं आणि आपली काय लढाईची तयारी नाही असंच वातावरण तयार केलं. महाराजांनी आपल्या वकिलालाही तसंच सांगितलं. पंताजी गोपीनाथ हे महाराजांचे वकील, तर कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील. महाराजांनी पंतांना सांगितलं की आपण लहान आहोत असं त्यांना भासवा, आमचा झगडा करण्याचा विचार नाही असं त्यांच्या मनावर बिंबवा, असं म्हणून त्यांनी पाठवून दिलं. त्याप्रमाणे अफजल खान असा म्हणायला लागला की आता काही युद्ध होणारच नाहीये, शिवाजी महाराज सरेंडर करायला तयार आहेत आणि ते येऊन भेटा म्हणतात आणि युद्ध काही होणार नाही. त्यामुळं तोही गाफील राहिला आणि त्याचे अधिकारी सुद्धा गाफील राहिले. येताना अफजल खानानं 40,000 फौज आणली होती, तोफखाना आणलेला होता, मोठमोठे सरदार त्याच्या बरोबर होते, तिथल्या प्रशासनाचे अधिकार त्यानं आणलेले होते. मोठी आर्थिक स्थिती बळकट असल्यामुळं बरीच मोठी रक्कम या बडी बेगम साहेबानं अफजल खानाकडे दिली होती.
अशी भरपूर तयारी करून शिवाजी महाराजांना संपवण्याच्याच हेतून हा ग्रहस्थ वाईला आला. परंतु त्याच्या पत्राला महाराजांनी अत्यंत चाणाक्षपणानं धूर्तपणानं उत्तर दिलं आणि त्याला गाफील बनवलं आणि तो प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. 10 नोव्हेंबर 1659 हा दिवस भेटीचा ठरला. त्याप्रमाणे वकिलांनी जाणं येणं करून आवश्यक ती पूर्वतयारी केली. महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारला आणि तिथं अफजल खान पहिल्यांदा आला. महाराज गडावर होते, प्रतापगडावर. तिथून ते हळूहळू चालत खाली आले. तोपर्यंत अफजल खान शामियान्यात येऊन उभारलेला होता. अफजल खानानं महाराजांचा अभ्यास केलेला नव्हता. महाराजांचा हेतू काय, महाराजांची छोटी मोठी युद्ध नीती काय आहे, जावळीच्या चंद्रा मोऱ्यावर महाराजांनी कसा विजय मिळवला, याचा काहीही अभ्यास अफजल खानानं केला नाही. कारण त्यानं आजपर्यंत सगळ्या लढाया जिंकलेल्या होत्या. त्यामुळं त्याचा अहंभाव वाढला, अहंकार वाढला. त्याचा परिणाम असा झाला की तो गाफील राहिला. तो गाफील राहिल्यामुळं त्याचे सगळे अधिकारी, सगळे सैन्य गाफील राहिले. आणि इकडं मात्र महाराजांनी अफजल खानाचा संपूर्ण अभ्यास केलेला होता. मला माझ्या या की माझं व्याख्यान ऐकणाऱ्या सगळ्या मित्रांना सांगायचं आहे की अभ्यास स्वतः शिवाजी महाराजांना चुकला नाही, चुकलं नाही. त्यामुळं महाराज अफजल खानाचा अभ्यास करून राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की अफजल खानाचा हेतू शुद्ध नाही असं अनुमान महाराज काढू शकले. कारण त्यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास केला. त्या पद्धतीनं चिलखत अंगात घातलं, डोक्यावर जिरेटोप घातला आणि सर्व तयारी निशी ते अफजल खानाला शामियान्यात भेटायला निघाले. तत्पूर्वी त्यांनी दऱ्याखोऱ्यामध्ये, दाट झाडीमध्ये आपलं सैन्य हे लपवून ठेवलेलं होतं आणि त्यांना सांगितलेलं होतं की इशारा मिळाल्यानंतर तुम्ही अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडायचं आहे. जोपर्यंत इशारा देत नाही, आम्ही तोफा उडवत नाही, प्रतापगडावरून तोफा उडवल्या जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही झाडीमध्ये लपून शांतपणे बसायचं आहे. आणि मग उतावीळ झालेल्या अफजल खानानं महाराजांना आपल्या डाव्या बगलेत घेतलं आणि उजव्या हातानं त्यांच्या पाठीवर वार केला, पिचव्याचा वार केला. पिचवा छोटी 6 इंची अशी तलवार असती, ज्याला दोन्ही बाजूनी धार असती, दुधारी म्हटलं जातं त्याला. आणि ते मारलं. परंतु महाराजांनी चिलखत घातला असल्यामुळं खरखरत ते हत्यार खाली गेलं आणि डाव्या बगलीतली महाराजांची दाबून धरण्याचं काम खानानं सुरू केलं. श्वास गुदमरून त्यांना ठार मारायचं होतं. महाराजांच्या लक्षात आलं की पाठीत हत्यार चालवलंय आणि डाव्या बाजूची डाव्या हाताने खान आपल्याला गुदमरून टाकण्याचा प्रयत्न करतोय. महाराजांनी डाव्या हाताने वाघनख बाहेर काढली जी अंगरख्यामध्ये होती आणि खानाच्या पोटात खुपसून तशीच ती वक्र स्वरूपामध्ये बाहेर काढली. त्यामुळे खानाचा कोथळा बाहेर आला. महाराजांनी संपूर्ण तयारी केली होती, पण अफजल खानानं अंगात फक्त सदरा घातलेला होता. त्यामुळं महाराजांचा वार वर्मी लागला. त्यानंतर पुन्हा महाराजांनी आपल्या जवळच्या पिशव्यांनी खानावर वार केले. खानानं आपल्या सहकार्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला. सहकारी काही धावून आले. सय्यद बंदेशाह, त्याला नाव मराठा सैन्याने पाडलं सय्यद बंडा, कारण बंदेशाह नाव म्हणायला अडचणीचं वाटतं म्हणून त्याला ते बंडा म्हणत होते. आणि तो खाली होता. महाराजांनी भिवून त्याला खाली मुद्दाम असं केलं होतं की मी भ्यालोय त्याला, मोठ्या सरदार आहे तो, वगैरे वगैरे, आणि त्याला खाली ठेवलं होतं. बाणाच्या टप्प्याच्या अंतरावर 10 लोक उभे होते आणि महाराजांनी चटकन सदरेवरून खाली उडी मारली. त्याच्या आधी सय्यद बंडा आला आणि मग जीवा महालानं त्याचा हात वरच्यावर उडवला, वगैरे वगैरे. या सगळ्या तपशील आपल्याला ठाऊक आहेत. आणि मग महाराज वेगाने प्रतापगडावर आले. महाराज चालत आले होते प्रतापगडापासून खाली आणि महाराज चालत गेले, वेगाने गेले आणि तोफा उडाल्या आणि अफजल खानाच्या सैन्यावर मावळ्यांचं सैन्य तुटून पडलं. सगळे बेसावध होते. पार मुक्कामी
1500 सैन्याची फौज होती ती पूर्णपणे बेसावध होती. मध्ये थांबलेलं 15,000चं सैन्य बेसावध होतं. वाईला मुख्य फौज होती जवळजवळ 30-35 हजाराची, तीही बेसावध होती. आणि मराठा सैन्यानं अटॅक केल्यामुळं गनिमी काव्याचं तंत्र अचानक हल्ला करणं याचा आधार घेतल्यामुळं अफजल खानाच्या सैन्याची वाताहत झाली. आणि ही ज्या वेळेला बातमी बडी बेगम साहेबाकडे आदिलशाही पोहोचली, दरबारात पोहोचली विजापूरला, त्यावेळेला दरबार सुन्न झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की शहाजीराजे भोसले यांचे चिरंजीव शिवाजीराजे भोसले हे प्रकरण आपण समजतो तितकं साधं नाही. आणि मग सिद्धी जोहर हा ग्रहस्थ आला. महाराज पन्हाळगडावर व्यवस्था बघण्यासाठी गेलेले होते, काही सूचना द्याव्यात, पाहणी करावी यासाठी गेले होते. आणि अचानक सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये ते अडकले. आणि त्याच वेळेला उत्तरेतून शाहिस्ते खान हा चालून येत होता. त्याच्याही बातम्या महाराजांना आधी लागलेल्या होत्या, कारण महाराजांची गुप्तहेर यंत्रणा सगळीकडे सतर्क होती. सगळीकडे महाराजांचे लोक होते, ते बातम्या पुरवण्याचं काम करत होते. आणि महाराजांना बातमी येत होती की औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान मुघल सैन्य घेऊन दक्षिणेकडे येतोय. प्रत्यक्षात शाहिस्ते खान हा बुऱ्हाणपूरला होता आणि तिथं तो दक्षिणेचा सुभेदार म्हणून काम करत होता. औरंगजेबानं त्याला शिवाजी महाराजांना संपवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. आणि मग शाहिस्ते खान येतोय आणि महाराज याच वेळेला सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकून पडले. आणि फार मोठी अडचण महाराजांच्या समोर उभी राहिली, कारण सगळे व्यवहार, जाणं येणं, निरोप देणं, रसद पुरवणं, अन्नधान्य, या सगळ्या वस्तू या गडावरून त्या गडावर आणि गडाच्या खालून पन्हाळगडावर जायच्या यायच्या बंद झाल्या. आणि महाराज पन्हाळगडावर अडकून पडले. संदेशवहन थांबलं. दुसऱ्या कुठल्याही गडावर निरोप पाठवता येईना. सिद्धी जोहरनं पूर्ण आपल्या लष्कराला पन्हाळगडाच्या वेड्यासाठी लावलेलं होतं. आता हा वेढा फोडला तर पाहिजे, जायचं तर आहे. याच वेळेला नेताजी पालकरनं आपल्या घोडदळाच्या सहाय्यानं या वेड्यावर बाहेरून हल्ले चढवले आणि तो वेढा फोडण्याचं काम तो करायला लागला. परंतु वेढा बळकट होता, त्याला थोडं यश येत होतं, थोडं अपयश येत होतं, परंतु पूर्ण यश काही त्याला येईना. दरम्यान 13 जुलैच्या रात्री, पावसाळी रात्री, महाराजांनी पन्हाळगडावरून निसटण्याची योजना आखली. शिवा काशीद म्हणून महाराजांचा एक सेवक होता, निष्ठावान होता, हुशार होता, बोलका होता. पन्हाळ्याजवळच पायथ्याचं त्याचं गाव होतं आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की हा शिवा काशीद हुबेहूब महाराजांच्या सारखा दिसत होता. आणि मग महाराजांनी एक योजना आखली की एका पालखीत आपण बसायचं, शिवा काशीदला दुसऱ्या पालखीत बसवायचं, आपल्या बरोबर थोडी शिबंदी सैनिक घ्यायचे, शिवा काशीद बरोबर जरा घ्यायचे, एका दरवाज्यानं आपण बाहेर पडायचं आणि सिद्धी जोहरच्या सैन्याला अधिकाऱ्यांना दिसेल अशा बेतानं, अशा पद्धतीनं शिवा काशीदची पालखी तिकडून न्यायची. 13 जुलैच्या पावसाळी रात्री महाराजांनी योजना आखली. एका पालखीत आपण बसले, दुसऱ्या पालखीत शिवा काशीदला बसवलं आणि ते बाहेर पडले. आडवाटेंनी महाराजांची पालखी जायला लागली आणि शत्रूला दिसेल अशा हमरस्त्यांनी शिवा काशीद गेला. आणि मग आदिलशाही सैन्यानं शिवा काशीदला अडवलं, कैद केलं. यामध्ये एक दीड तासाचा अवधी गेला. आणि मग बाकीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की हे शिवाजी महाराज नाहीत, हा दुसराच कोणीतरी आहे. आणि मग सखोल चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण फसवले गेलेलो आहोत. आणि मग नेमके महाराज कुठे आहेत हे विचारलं तर शिवा काशीदनं उत्तर द्यायला नकार दिला. सिद्धी जोहरनं शिवा काशीदच्या छातीत भाला खुपसून त्याला ठार मारण्याची शिक्षा दिली. शिवा काशीद हा स्वामिनिष्ठ मावळा होता आणि त्यानं
अत्यंत आनंदानं हे मरण स्वीकारलं. इकडं महाराज थोड्या अंतरावर जाऊ शकले आणि मग सिद्धी जोहरनं आपलं सैन्य पाठवलं महाराजांना पकडण्यासाठी. कारण काही महिन्यांचा हा वेढा फुकट जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराजांनी आपल्या बरोबर जे लोक घेतलेले होते ते वेगानं दौड करत चालले, परंतु ताबडतोब अफजल खानाचा मुलगा फाजल खान, इतर सर्व मंडळी यांनी पाठलाग महाराजांचा सुरू केला आणि गजापूरच्या खिंडीमध्ये महाराजांच्या लक्षात आलं की शत्रू आपल्या मागून येतोय, आपण गडावर पोहोचण्याआधी तो आपल्याला गाठणार. मग त्यांनी बाजीप्रभू देशपांडे या आपल्या अत्यंत शूर, धाडसी, स्वामिनिष्ठ अशा अधिकाऱ्याला सांगितलं की काही शिबंदी घेऊन आपण इथं बसा, मी पुढे जातो. आणि विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचे आवाज करतो, तोपर्यंत गनिमाला रोखून धरा, तोपर्यंत शत्रूला पुढे येऊ देऊ नका, अशा पद्धतीच्या आज्ञा देऊन महाराज त्या खिंडीतून पुढे गेले. आणि महाराजांच्या अंदाजाप्रमाणे थोड्याच वेळात सिद्धी जोहरचं सैन्य फाजल खानाच्या नेतृत्वाखाली आणि सिद्धी हिलाल वगैरे सगळी मंडळी होती, यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक आले. लढाई सुरू झाली. बाजीप्रभू देशपांडे आणि त्याचे सहकारी लढत होते, खिंडीतनं पुढं जाऊ द्यायचं नाही म्हणून. यामध्ये बाजीप्रभूला जखमा झाल्या, रक्तप्रवाह. आणि मग महाराज तर विशाळगडाच्या पायथ्याला जाण्याचा प्रयत्न वेगानं करत होते. अशा वेळेला तिथं अफजल खानाचीच एक वेगळी अशी तुकडी आणि सिद्धी जोहरच्या नियंत्रणात असलेली तुकडी तिथं वेढा देऊन बसलेली होती आणि स्वकीय होते, त्याचं नेतृत्व शिर्के करत होते. महाराजांनी त्यांच्याशी झगडून विशाळगडावर जाण्यामध्ये यश मिळवलं आणि तोफांचे आवाज झाले. दरम्यान रक्तस्रावानं बाजीप्रभू विशुद्ध पडत होता, पुन्हा उठत होता. महाराज अजून गडावर पोहोचले नाहीत, सुरक्षितरित्या विशाळगडावर पोहोचले नाहीत असं बडबडून पुन्हा लढण्यासाठी उठत होता, विशुद्ध पडत होता. दरम्यान महाराज पोहोचले आणि तोफांचे आवाज झाले आणि बाजीप्रभू देशपांडे यानं अत्यंत समाधानानं महाराज आमची आबरू राखलीत असे उद्गार काढून आपला देह ठेवला. मराठा मावळ्यांनी आपल्या नेत्याच्या देहाची विटंबना होऊ नये म्हणून एवढ्या गडबडीत सुद्धा धाडसानं बाजीप्रभूचं प्रेत उचललं आणि ते जंगलामध्ये पळून गेले. हा अत्यंत धाडसी वेढा महाराजांनी मोठ्या चाणाक्षपणानं, धूर्तपणानं फोडला, ज्यामुळं आदिलशाहीला आणखीन मोठा धक्का बसला. आणि त्यानंतर आदिलशाहीनं फार मोठ्या प्रमाणात मोठी अशी मोहीम महाराजांच्या विरुद्ध केली नाही, कारण अफजल खानासारखा शूर, अनुभवी, अर्थात अहंभावी आणि अहंकारी सुद्धा म्हणावं लागेल असा सरदार त्यांनी गमावला. मोठं नुकसान झालं, नाचक्की झाली आणि सिद्धी जोहरलाही अपयश आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर विजापूरच्या आदिलशाहीनं शांत राहणं थोडं पसंत केलं काही वर्षासाठी. दरम्यान औरंगजेबाचा सख्खा मामा शाहिस्ते खान हा पुण्यामध्ये येऊन पोहोचला आणि त्यानं पुण्यामध्ये जो लाल महाल आहे, ज्या लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, त्या महालाचाच त्यानं ताबा घेतला आणि त्या लाल महालामध्ये तो थांबला आणि आजूबाजूला आपलं सैन्य पाठवून मराठा प्रदेशामध्ये जाळपोळ करणं, लुटमार करणं असे सगळे उपद्व्याप त्यानं सुरू केले. आणि एक नाही, दोन नाही, 3 वर्ष शाहिस्ते खान हा स्वराज्याच्या छाताडावर बसलेला होता. 1660 ते 1663. आता याला घालवायचं कसं हा महाराजांच्या समोर मोठा प्रश्न पडला, कारण हा बसून गडबड करतच होता आणि त्याच वेळेला प्रदेश जाऊन तो जाळपोळी करत होता.
मराठा प्रदेशाचं मोठं नुकसान होत होतं. या पार्श्वभूमीवर महाराजांनी एक धाडसी योजना आखली आणि शाहिस्तेखानावर छापा टाकण्याचं निश्चित केलं. परंतु ही बाब महाराजांनी गुप्त ठेवलेली होती आणि 200च्या 2 तुकड्या केल्या. एक तुकडी आपल्या हाताखाली घेतली, दुसरी बाबाजी मुदगल नावाच्या आपल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली दिली आणि लाल महालाच्या समोरून एक तुकडी आणि 200 जणांची तुकडी आपल्या नेतृत्वाखाली ती लाल महालाच्या पिछाडीला ते घेऊन गेले आणि तिथं स्वयंपाकघराची भिंत फोडून आत प्रवेश केला. दरम्यान काही आचारी जागे झाले आणि त्याचा परिणाम झणपणीमध्ये सुरू झाली आणि महाराजांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये जो समोर येईल त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. मावळेही वार करायला सुरुवात केली मावळ्यांनी. त्याचा परिणाम असा झाला की अधिकारी जागे झाले, लोक जागे झाले, स्वतः शाहिस्तेखान जागा झाला आणि त्यानं शस्त्र हातात धरलं आणि मग त्याच्या लक्षात आले की खरोखरच मराठे हे आपल्यावर चालून आलेले आहेत आणि मग त्यानं पळून जाणं पसंत केलं आणि पळता पळता खिडकीच्या कठड्यावर त्याचा हात होता. महाराजांनी गडबडीने वार केला. 3 बोट तुटून तो जखमी झाला, परंतु स्वतःला वाचवून पळून जाण्यामध्ये, बाजूला जाण्यामध्ये तो यशस्वी झाला. दरम्यान अधिक सैनिक हे जागे झाले. आता जास्त वेळ थांबणं धोक्याचं होतं. जो आडवा येईल त्याला आडवा करून महाराजांनी बाहेर येणं पसंत केलं आणि मग महाराज सिंहगडाकडं जे ठरवलं होतं तसं बैलांच्या शिंगांना त्यांनी मशाली पेटवल्या आणि बैलांच्या शिंगांना करणे वाजवून त्यांना सूचना दिली. त्याप्रमाणे सिंहगडाकडे ते बैल गेले. रात्रीची वेळ असल्यामुळं मशालीमुळं शाहिस्तेखानाच्या सैन्याला, मोगल सैन्याला वाटलं की शिवाजी महाराज चाललेत आणि ते त्याच्या मागे गेले आणि दरम्यान महाराजांनी दुसऱ्याच दिशेने जाणं पसंत केलं. यामुळं शाहिस्तेखानाचाही अशाच पद्धतीनं पराभव झाला. 3 बोट तुटल्यामुळं शाहिस्तेखान जबरदस्त भ्यायला. त्याच्या लक्षात आलं की एवढा बंदोबस्त असताना सुद्धा मराठे हे आपल्या शयनगृहापर्यंत चालून आले. इथं आपलं जीवित सुरक्षित नाही आणि 3 बोट तुटलेल्या, 3 वर्ष स्वराज्याच्या छाताडावर बसलेल्या या शाहिस्तेखानानं औरंगजेबाच्या खुद्द मामानं 3 दिवसामध्ये पुणे सोडलं आणि तो निघून गेला. औरंगजेबानं त्याचा खूप अपमान केला आणि बंगालच्या सुभ्यावर त्याची बदली केली. शाहिस्तेखानानं विनवण्या केल्या की दरबारात येण्याची मला परवानगी द्या. औरंगजेबानं सक्त मनाई केली आणि बंगालच्या सुभ्यावर आपण निघून जा असा अवमानकारक आदेश सख्या मामाला औरंगजेबानं दिला. एवढ्यावरून औरंगजेब हे काय रसायन असेल, काय पात्र असेल हे जोखायला काय हरकत नाही आपण, असं मला वाटतं. आणि मग शाहिस्तेखानानं 3 वर्ष स्वराज्याची लूट केलेली, जाळपोळ केलेली होती. शेतकऱ्यांना लुबाडलेलं होतं. त्यामुळं आपोआपच या मंडळींना टॅक्स भरता आला नाही. तिजोरीवर मोठा ताण पडला. महाराजांना एखादी मोठी मोहीम आखायला भाग पडलं आणि मग त्यांनी सुरतेच्या एकूणच बंदरावर, शहरावर हल्ला करण्याची योजना आखली. सुरत हे मोगलांच्या ताब्यात असलेलं शहर, बंदर, तिथूनच मोठा व्यापार चालत होता. हजला जाणारे यात्रेकरू सुरतवरूनच जात होते. परंतु तिथं इनायत खान नावाचा एक अधिकारी होता आणि तो अधिकारी भ्रष्ट होता. अधिकची शिबंदी दाखवून तो सैनिकांचे पगार खात होता. शूरवीर तर अजिबातच नव्हता. अशा सुरतेवर हल्ला करण्याचं महाराजांनी नियोजन केलं. कोणालाही थांगपत्ता लागू न देता नेहमीप्रमाणे त्यांनी वेगळीच आवई उठवली आणि सुरतेवर हल्ला केला. 4 दिवस महाराजांनी सुरतेची यथेच्छ अशी लूट केली. सुरुवातीला मात्र त्यांनी लुटालूट, जाळपोळ केलेली नव्हती. त्यांनी खंडणी देण्याचा आग्रह धरला. खंडणी द्या, परंतु खंडणी न देता तिथल्या लोकांनी
थोडासा आतताईपणा केला. इनायत खान हा तर किल्ल्यामध्ये जाऊन लपून बसला, इतर लोक बसले. इंग्रजांनी मात्र त्यांच्या वाखारीचं संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यातून चकमकी काही घडून आल्या. महाराजांनी सलग 4 दिवस सुरतेची लूट केली. प्रचंड संपत्ती महाराजांना या लुटीमध्ये मिळाली. दरम्यान बुरहानपूरला जे मोगलांचं केंद्र होतं त्यांना सुरत लुटीची बातमी कळाली आणि त्यांनी त्यांचं सैन्य सुरतेच्या संरक्षणासाठी घोडदौड करून यायला लागलं. त्यामुळं महाराजांना सुद्धा ही बातमी लागली, कारण महाराजांचे गुप्तहेर हे आधीच इकडे तिकडे विखुरलेले असायचे. त्यांनी सांगितलं की मोगलांचं सैन्य सुरतेच्या संरक्षणासाठी तुमच्या बरोबर लढण्यासाठी येत आहे. महाराजांनी छोटे मोठ्या ज्या वस्तू होत्या, कापड वगैरे चोपड होतं, ते सगळं देऊन टाकलं तिथं. महत्वाच्या मौल्यवान वस्तू घेतल्या आणि महाराजांनी स्वराज्यामध्ये वेगानं येणं पसंत केलं. या सुरत लुटीमुळं मुघल प्रशासनाला मोठा धक्का बसला. याचं कारण असं होतं की सुरत हे मोठं कर देणार बंदर आणि शहर होतं. याचीच लूट झाल्यामुळं मोगलांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आणि यातूनच मिर्झा राजा जयसिंहाची स्वारी आयोजित केली औरंगजेबानं. औरंगजेब हा जसा क्रूर होता तसाच धोरणी होता, जसाच मत्सरी होता तसाच नियोजन करण्यामध्ये तरबेज होता. त्याच्या लक्षात आलं की शाहिस्तेखानाची अशी फजिती शिवाजी महाराजांनी केलेली आहे, त्यामुळं आता साधा सुद्धा अधिकारी पाठवून चालणार नाही. आणि अशा वेळेला एकच नाव त्याच्या समोर आलं, एकच व्यक्तिमत्व औरंगजेबाच्या समोर आलं, ते म्हणजे राजपूत राजा मिर्झा जयसिंग. आणि मिर्झा जयसिंगकडं ही जबाबदारी सोपवली. त्याला सगळे अधिकार दिले, पैसा दिला, लष्कर दिलं आणि मिर्झा राजा जयसिंग हा दक्षिणेकडे शिवाजी महाराजांचा खात्मा करण्यासाठी आला आणि त्यानं पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्याच्या आधी त्यानं बरेच प्रयत्न केले. रामटेकचा किल्ला अमुक तमुक नाशिक जवळचा हे सगळं बघितलं, परंतु मराठ्यांनी काही त्याला दाद दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की तो पुरंदरच्या पायथ्याशी येऊन राहिला. पुरंदरच्या पायथ्याशी त्यानं छावणी केली. आजूबाजूला सर्वत्र आपली ठाणी प्रस्थापित केली. दिलेर खानाच्या नेतृत्वाखालीही त्यानं अनेक रस्ते स्वराज्यातले बंद करून टाकले, सगळीकडे नाकाबंदी केली. त्याचा परिणाम असा झाला की पुरंदरला जी काही शिबंदी होती ती शिबंदी अडकून पडली. 600 लोक हे तिथं होते आणि महाराजांना काळजी पडली की पुरंदर फार फार दिवस लढू शकत नाही पुरंदर किल्ला. अशा वेळेला आतल्या लोकांचं जीवित अडचणीत येईल. शिवाय मिर्झा राजा जयसिंग हा अत्यंत धोरणी असा राजपूत पराक्रमी वीर होता. त्यानं महाराजांचे जेवढे शत्रू होते त्यांना आपल्या बाजूला ओढायचं काम सुरू केलं. मोगलांच्या वतीनं त्यानं खूप आमिष दाखवली, औरंगजेबाच्या वतीनं आमिष दाखवली आणि महाराजांच्या बरोबर ज्यांचं ज्यांचं बिनसलेलं होतं त्या सगळ्यांना त्यानं आपल्या बाजूला ओढलं आणि आपली ताकद वाढवली. महाराजांची ताकद कमी केली. महाराजांची दळणवळण यंत्रणा त्या ग्रहस्थानं ठप्प करून टाकली. त्यामुळं महाराजांनी तडजोडीचा प्रस्ताव पाठवला, परंतु मिर्झा राजा जयसिंहानं संपूर्ण शरणागती ही अट ठेवली. मिर्झा राजा जयसिंग ऐकायला तयार नाही. महाराजांनी आर्जव केली, विनंती केल्या, परंतु कसं तरी तडजोडीला तो तयार झाला. संपूर्ण शरणागतीची अट महाराजांनी गोड बोलून ती थोडीशी कमी करायला लावली आणि स्वराज्यातले 23 किल्ले मिर्झा राजा जयसिंहाला दिले. 4 लाख होणांचा प्रदेश, 4 लाख होणांचा प्रदेश याचा अर्थ असा की वर्षाला ज्या प्रदेशातून 4 लाख होण इतका शेतसारा मिळतो त्याला 4 लाख होणांचा प्रदेश म्हटलं जायचं. 4 लाख होणांचा प्रदेश आणि 23 किल्ले दिले. 1 लाख होणांचा प्रदेश आणि 12 किल्ले आपल्याकडे ठेवले आणि पुरंदरचा तह महाराजांनी मोठ्या चाणाक्षपणानं
मिर्झा राजा जयसिंहाशी गोड बोलून तो घडवून आणला. त्यावेळेला जर महाराजांनी ताठर भूमिका घेतली असती तर मिर्झा राजा जयसिंहानं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वराज्याला धक्का दिला असता. किंबहुना राज्यच मिर्झा राजा जयसिंहानं गिळंकृत केलं असतं. म्हणून महाराजांनी मोठ्या चाणाक्षपणानं त्यातून मार्ग काढून पुरंदरचा तह अवमानकारक तह कबूल केला. त्या अनुषंगानं 8 वर्षाच्या सुपुत्राला शंभूराजांना पंचहजारी मनसबदारी स्वीकारायला लावली. स्वतः मात्र अलिप्त राहिले, जाणीवपूर्वक अलिप्त राहिले. हा राजनीतीचा भाग होता. आणि माझा मुलगा तुमची मनसबदारी स्वीकारेल असं सांगून मिर्झा राजा जयसिंहाला या गोष्टीसाठी तयार केलं. मिर्झा राजा जयसिंहानं ही महाराजांच्या विनंतीला मान दिला आणि तडजोड केली. विजापूरच्या आदिलशाही बरोबर झगडण्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या अटी महाराजांना त्यांनी घातल्या. महाराजांनी त्या नाविलाजास्तव कबूल केल्या आणि मग आग्रा भेट घडून आली. याचं कारण असं होतं की इथं जर महाराज राहिले तर विजापूरच्या आदिलशाहीशी संगनमत करतील आणि आपल्याला मिळालेलं यश जाईल अशी भीती मिर्झा राजा जयसिंहाला वाटत होती. त्यानं बादशाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की मी शिवाजी महाराजांना उत्तरेकडे पाठवू इच्छितो. ते उत्तरेकडे जाणं तुम्हाला भेटणं महत्वाचं आहे. ते इथं थांबले तर विजापूरची आदिलशाही आणि हे मराठे एक होतील, महाराज एक होतील आणि आपल्या समोर पुन्हा कडवं आव्हान उभा राहील. म्हणून तुम्ही पत्र पाठवा आणि शिवाजी महाराजांना उत्तरेकडे यायची मान्यता द्या, बोलवा त्यांना. तशा पद्धतीनं औरंगजेबानं पत्र पाठवलं आणि महाराजांनी विचार केलेला होता की उत्तरेत इतक्या दूर औरंगजेबासारख्या माणसाकडे जायचं म्हणजे धोकादायक आहे. कारण औरंगजेब हा क्रूर होता, महत्वाकांक्षी होता, आपल्या मनातील हेतू साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा होता. 1658 आपल्या पित्याला शहाजहानला त्यानं कैद केलेलं होतं आणि 8 वर्ष त्याला त्यानं तुरुंगात ठेवलेलं होतं. अत्यंत साधं असं जीवन त्याच्या वाट्याला त्यानं दिलेलं होतं. याचबरोबर 2 भावांना त्यानं ठार केलेलं होतं, एका पुतण्याला ठार केलेलं होतं आणि आपल्या बापाच्या म्हणजे शहाजहान बादशाहच्या बाजूला जे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना त्यानं क्रूर शिक्षा दिलेल्या होत्या. अशा औरंगजेबाच्या भेटीला जाताना महाराजांनी मिर्झा राजा जयसिंहाकडून वचन घेतलं. मिर्झा राजा जयसिंहानं ही वचन दिलं, माझा मुलगा रामसिंग तिथं आहे, तो तुमची काळजी घेईल, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं वचन एक रजपूत देतो आहे असं सांगून महाराजांना त्यानं निर्धास्त बनवलं आणि दक्षिणेतून काही खर्चाची व्यवस्था करून दिली तिजोरीतून. आणि शिवाजी महाराज आपल्या 9 वर्षाच्या मुलाला संभाजीला घेऊन उत्तरेकडे गेले. परंतु जाताना सगळं कौतुक झालं, स्वागत झालं, सगळी व्यवस्था झाली. परंतु तिथं गेल्यानंतर मात्र कोणत्या रांकेत उभं राहायचं यावरून महाराजांचा आणि औरंगजेबाचा खटका उडाला. पंचहजारी मनसबदारांच्या रांकेत शिवाजी राजांना उभं करण्यात आलं. त्यावेळेला महाराज रागानं लालबुंद झाले आणि त्यांनी भरल्या दरबारामध्ये औरंगजेबाला म्हणजेच रामसिंगाला रामसिंगाच्या माध्यमातून औरंगजेबाला जाब विचारला की माझा मुलगाही पंचहजारी मनसबदार आणि मीही पंचहजारी मनसबदार कसा दक्षिणेतून या रांगेत उभारण्यासाठी मी आलोय का? मला सन्मानानं बोलवलंय, असं असताना मला पंचहजारी मनसबदारांच्या रांगेत कसं काय उभा केलं? म्हणून ते रागाने लालबुंद झाले. रामसिंगानं महाराजांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर काय झालेलं आहे म्हणून औरंगजेबानं विचारणा केली. त्यावेळेला रामसिंगानं सांगितलं की महाराज जरा प्रवासातून आले, त्यामुळं थोडस त्यांच्या प्रकृतीला बरं नाही वगैरे असं सांगून थोडस वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मग
निरोपाची वस्त्र द्या आणि शिवाला मुक्कामावर विश्रांतीसाठी रवाना करा असा आदेश औरंगजेबाने दिला. रामसिंगानं कसं तरी महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मग शिवाजी महाराज आपल्या डेऱ्यावर आले. रामसिंगाला म्हणाले की मी पुन्हा दरबारात येणार नाही कारण माझा अपमान झाला वगैरे वगैरे. आणि यानंतर मग पंचहजारी मनसबदार म्हणून संभाजीराजे हे रोज दरबारात जायला लागले. महाराजांनी दरबारात जायला नकार दिला. औरंगजेबाच्या लक्षात आलं आणि मग औरंगजेबानं त्यांच्यावर खडा पहारा बसवला. त्या पहाऱ्याच्या आतल्या बाजूला शयनग्रहाच्या भोवती मिर्झा राजाचा मुलगा रामसिंग यानं आपले सैनिक राजपूत सैनिक बसवले कारण त्याच्या वडिलांनी दक्षिणेत असलेल्या मिर्झा राजा जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या जीविताची हमी घेतलेली होती. नंतर तर 2 वेळेला शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा आदेश औरंगजेबाने दिलेला होता. एकदा तो आदेश दिलाय म्हटल्यानंतर रामसिंगने जाऊन बादशाला सांगितलं की माझ्या वडिलांनी शिवाजी महाराजांच्या जीविताची हमी घेतलेली आहे. अशा प्रसंगी तुम्ही त्यांच्या जीवाला काहीही अपाय करू नये, अन्यथा सगळे राजपूत लोक बिथरतील. आणि मग औरंगजेबाच्या लक्षात आलं की राजपूत ही आपली मोठी ताकद आहे आणि या राजपूतांना जर आपण दुखावलं तर आपण अडचणीत येऊ. म्हणून दिलेला आदेश त्याने मागे घेतला. दुसऱ्या वेळेला असाच आदेश दिला. कोणाच्या तरी भरीला पडून, कोणाच्या तरी चिथावणीला बळी पडून औरंगजेबानं महाराजांना मारण्याचा दुसरा आदेश दिला. त्यावेळेला सुद्धा औरंगजेबाच्या मुलींना झैबुन्निसांनी सांगितलं की तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून दक्षिणेतून शिवाजी महाराज आलेले आहेत. असं असताना जर तुम्ही त्यांना मारलं तर मग तुमच्या शब्दावर संपूर्ण देशभरात कोणीही विश्वास ठेवणार नाही. मग औरंगजेबानं तोही आदेश मागे घेतला. परंतु महाराजांच्यावरची कैद मात्र खूप मोठ्या प्रमाणावर कडक केली. महाराजांनी त्या कैदेतून सुटण्यासाठी मोठी एक योजना आखली आणि आपल्या बरोबरचे लोक दक्षिणेकडे जाऊ इच्छितात त्यांना रवाना करण्याची परवानगी द्या अशा पद्धतीचा अर्ज बादशाहकडे दिला. बादशाला आनंद झाला. शिवाजी महाराज एकटे पडतायत, चांगली गोष्ट आहे म्हणून त्यानं जाण्याची परवानगी मागितली. महाराजांनी त्या लोकांना वाटेत ठिकठिकाणी थांबण्याची सूचना केली. त्याप्रमाणे लोक तिथं थांबले. फारच थोडे लोक महाराजांच्याकडे राहिले. महाराजांनी मुघल अधिकाऱ्यांना भेटी पाठवण्याचं सत्र सुरू केलेलं. कारण हे मुघल अधिकारी भ्रष्ट आहेत याची सगळी वित्तम बातमी महाराजांना लागलेली होती. त्यामुळे महाराजांनी वस्तू, मौल्यवान वस्तू मुघल अधिकाऱ्यांना द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं मत आपल्याबद्दलचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या भेटवस्तू आनंदाने स्वीकारल्या आणि ते शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांचं मत चांगलं झालं. पैसे कमी पडल्यानंतर महाराजांनी मिर्झा राजा जयसिंहाचा जो मुलगा तिथं होता रामसिंग, त्या रामसिंगला सांगून 66,000 रुपयाची उंडी घेतली. त्यावेळेचे 66,000 आपण अंदाज करा ती केवढी मोठी रक्कम असेल. ती रक्कम घेऊन त्यांनी मिठाई वाटण्याचं काम सुरू केलं, मोठमोठ्या भेटी पाठवण्याचं काम सुरू केलं आणि त्यातून एक दिवशी योजना आखून वेषांतराच्या रूपानं महाराजांनी स्वतःची आणि शंभूराजांची सुटका केली. मिठाईचे जे पेटारे जात होते त्या पेटाऱ्यामध्ये शंभूराजांना बसवलं आणि स्वतः मात्र ते पेटारे वाहून नेणारे जे भुई लोक होते त्या एका भोयाच्या वेशामध्ये महाराजांनी पलायन केलं. तिथून सुटका करून घेतली आणि ते मथुरेकडे गेली. पलायन झाल्यानंतर सिक्युरिटीची मोठी धावपळ उडाली आणि त्याचा परिणाम असा झाला की औरंगजेबानं दक्षिणेकडं लष्करी तुकड्या पाठवल्या. परंतु महाराज दक्षिणेकडे न येता उत्तरेला मथुरेकडे गेले. मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे तिथं होते, त्यांना सगळं सांगून आणि संभाजीला त्यांच्या हवाली करून ते दक्षिणेकडे आले. त्याचं कारण असं होतं की एवढा खडतर प्रवास, लांबचा प्रवास, रात्री अपरात्रीचा प्रवास हा आपल्या मुलाला 9 वर्षाच्या मुलाला झेपणार नाही.
दुसरं, संभाजीला बरोबर घेतलं तर आपण ओळखून घेऊ, कारण हे शिवाजीराजे आणि हे संभाजीराजे, कारण मोगलांनी वाटेत तपासण्या सुरू केलेल्या होत्या नाक्या नाक्यावर. तिसरं कारण, आपलं काही बरं वाईट झालं, आपण सापडलो, कैदेत पडलो, तर किमान हिंदवी स्वराज्याचा भावी छत्रपती जिवंत राहावा याचा विचार करून संभाजीला मोरोपंत पेंग यांच्याकडे ठेवून बैरागी, साधू, व्यापारी असे विविध वेश परिधान करून महाराज हे राजगडावर आले आणि जिजाबाईंची भेट घेतली. तो प्रसंग खूप चित्त थरारक असा प्रसंग आहे, परंतु आपल्याला वेळेत संपवायचं असल्यामुळे मी ते फारसं काही सांगत नाही. सगळीकडे आनंदी आनंद झाला. एकच मुद्दा महत्वाचा आहे तेवढा सांगतो या बाबतीतला, तो हा की संभाजी कुठं आहे असं घरच्यांनी विचारलं, मातोश्रींनी विचारलं. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की वाटेतच संभाजीचं निधन झालं. मुद्दाम ही बातमी महाराजांनी सांगितली, पसरवून दिली. अनेक अधिकाऱ्यांची पत्र आली, दुखवट्याचे ठराव आले. अनेक सत्तांनी महाराजांना कळवलं, दुःखामध्ये सामील झाले. महाराजांनी मोरोपंत पेंगण्याच्या मेहुण्याला सांगितलं होतं की मी दक्षिणेत सुखरूप पोहोचलो की पत्र पाठवीन, माणूस पाठवीन, आपण संभाजीला घेऊन दक्षिणेकडे या. 2 महिने 4 दिवसानंतर युवराज संभाजीराजे, म्हणजे नंतर युवराज झाले, तर सुपुत्र संभाजीराजे हे दक्षिणेकडे आले. त्यावेळेला घरच्यांनी विचारलं की संभाजीच्या मृत्यूची बातमी तुम्ही महाराज आम्हाला सांगितली होती. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं ही बातमी पसरून औरंगजेब आणि औरंगजेबाच्या लष्कराला, तपासणी नाक्यांना मी बेसावध जर बनवलं नसतं तर उत्तरेकडं संभाजीचं जिवंत राहणं अडचणीत आलं असतं. त्यांनी श्रद्धा अंधश्रद्धा याचा काहीही विचार न करता संभाजीच्या पुढच्या कार्याची सुद्धा पूर्णपणे केलं. आणि आपोआपच या आग्रा भेटीच्या नंतर जी कैद महाराजांना निर्माण झाली, त्यातून महाराजांनी मोठ्या चाणाक्षपणानं आपली सुटका करून घेतली. संभाजीलाही सोडवून त्यांनी आणलं. याला ग्रेट एस्केप म्हणलं जातं. जगातली सर्वात मोठी सुटका कुठली असेल तर ती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून केलेली, कैदेतून औरंगजेबाच्या केलेली सुटका, असं त्याला आपल्याला वर्णन करावं लागतं. त्यानंतर मात्र आपल्याला राज्याभिषेकाचा भाग लक्षात घ्यावा लागतो. राज्य अभिषेक 1674 झालेला आहे. म्हणजे 44व्या वर्षी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. माझं वाक्य पुन्हा ऐका. महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. राजा नव्हते ते. 1674 पर्यंत शिवाजी महाराज राजे नव्हते. प्रशासन होतं, मुलकी व्यवस्था होती, न्यायालयीन व्यवस्था होती, लष्करी व्यवस्था होती, गडकोटांची फौज तयार केलेली होती. 350 किल्ले महाराजांच्या अखत्यारीत आलेले होते. त्यातले 150 किल्ले तर महाराजांनी स्वतः बांधलेले होते, स्वतः निर्माण केलेले होते, स्वतः उभे केलेले होते. इतकी सगळी प्रचंड यंत्रणा असून सुद्धा महाराजांना स्वकीय काही आणि बरेच परकीय राजा मानत नव्हते. कारण शिवाजी महाराज हे आदिलशहाचे बंडखोर सरदार आहेत, बंडखोर जमीनदार आहेत, वतनदार आहेत, असं चित्र होतं. शहाजीराजांचे जे सुपुत्र आहेत, शहाजीराजे हे जहागीरदार आहेत, त्यांचेही सुपुत्र आहेत, परंतु ते राजे नाहीत. आदिलशाहीतील एक बंडखोर सरदार, एक बंडखोर जहागीरदार, एवढीच इमेज महाराजांची होती. त्यामुळं
अनेक परकीय इंग्रजांच्या बरोबर, पोर्तुगीजांच्या बरोबर, परकीय सत्तांच्या बरोबर महाराजांना करार करताना अडचण यायची. शिवाय टॅक्स लावून तो वसूल करणं, नवीन प्रदेश आपल्या नियंत्रणात घेणं, या बाबी धर्मशास्त्रानुसार महाराजांना करता येत नव्हत्या. राज्याभिषेक नसल्यामुळं महाराजांना ब्राह्मण गुन्हेगाराला शिक्षा करता येत नव्हती. त्याचा खटला ब्राह्मण सभेकडे म्हणजे वाईकडे पाठवायला लागायचा. वाई या ठिकाणी ब्राह्मण सभा त्यावेळा कार्यरत होती. शिवाय वतन देणं, एखादं गाव भेट देणं, गाव इनाम देणं, वतन इनाम देणं हे महाराजांना अडचणीचं होतं. कारण राजानं एखादं वतन दिलं, एखादं गाव इनाम दिलं तर त्याच्या वारसदारांच्या वर हे वतन बंधनकारक असायचं. परंतु महाराजांचाच राज्याभिषेक झालेला नसल्यामुळं अनेक लोक त्यांना विचारत होते की तुम्ही कोण? तुम्ही तर आदिलशाही मधले बंडखोर आहात, तुम्ही राजा नाही. आणि बरीच मंडळी महाराजांना राजा मानायला तयार नव्हती. या सगळ्या धार्मिक आणि कायदेशीर अडचणी येत असल्यामुळं महाराजांनी 1671-72 पासून राज्याभिषेकाच्या तयारीला सुरुवात केली. आणि त्यासाठी त्यांनी राजधानी म्हणून रायरी किल्ल्याची निवड केली. रायरी हे रायगडचं यापूर्वीचं नाव. महाराजांनी त्याला रायगड नाव दिलं आणि तिथं राज्याभिषेक करावा. त्याच्या आधी महाराज ते किल्ला बघायला गेले. सभासदांना वर्णन केलेलं आहे की खासा गड पाहून संतुष्ट झाले. गड बहुत उंच, दौलताबाद चकोट गड खरा, परंतु 1.5 गाव उंच. त्याच्याही पेक्षा रायरी 10 गुणी उंच, म्हणजे 10 पट उंच आहे असं सभासद म्हणतो. धोंडा कसा ताशीव आहे, पर्जन्य काळी गवत उगवत नाही, कबूतर बसावे तर जागा नाही, तख्तास गड हाच करावा असं महाराजांनी निवेदन केलं, म्हटलं. याचा दाखला आपल्याला सभासद बखरीमध्ये सापडतो. सभासदानं हे सगळं नमूद केलेलं आहे. त्या पद्धतीनं राज्याभिषेकाची तयारी झाली. तयारी सुरू करत असतानाच 2 अडचणी आल्या. ते म्हणजे इथल्या पुरोहित वर्गानं असं ऑब्जेक्शन घेतलं की या जगात क्षत्रिय आणि क्षत्रिय असतील तर शिवाय भोसले घराणं आहे. हे क्षत्रिय आहेत. आणि महाराजांच्या राज्याभिषेक समारंभामध्ये अडचण आहे. महाराजांनी हा प्रश्न चाणाक्षपणानं सोडवण्याचा विचार केला आणि आपल्या 4 अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांनी उत्तरेला उदयपूरला पाठवून दिलं. आणि तिथलं आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी आणली. सिसोदिया घराणं त्यांचं, उदयपूरवरून सिसोदिया घराण्याची वंशावळ आणली आणि त्या वंशामधलेच आपण आहोत हे त्या वंशावळीवरून सिद्ध होत होतं. आणि येताना त्या आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांनी गागाभट्टाला पाचारण करावं, गागाभट्टाला आमंत्रित करावं. कारण इथले लोक महाराजांना क्षत्रिय मानायला तयार नाहीत, राज्याभिषेक करता येणार नाही असं हरकत घेऊन बसले. त्यामुळं महाराजांनी त्यांना गागाभट्टांना आमंत्रित करण्याचा सल्ला दिला, सूचना केली. त्या पद्धतीनं गागाभट्ट हे मूळचे पैठणचे, महाराष्ट्रातले, आणि इथं त्यांच्या धर्मकृत्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या म्हणून ते काशीला जाऊन राहिलेले होते. मोठे विद्वान होते, अनेक धार्मिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. महाराजांची इच्छा ऐकून त्यांनी यायचं कबूल केलं आणि त्या पद्धतीने ते इथं आले. आणि आपल्या पांडित्यांनी गागाभट्टांनी इथल्या पुरोहितांचं समाधान केलं आणि वंशावळ समजावून त्यांना सांगितली, धर्मकार्य समजावून सांगितलं. आणि मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातला जो अडसर होता तो अडसर दूर झाला. रायगड या किल्ल्याला 2 दरवाजे होते, एक महादरवाजा आणि एक बाजूचा एक दरवाजा होता. महाराजांनी तो दरवाजा पाडून टाकला, म्हणजे तो दरवाजा बंद केला सुरुंग लावून.
आणि एकच दरवाजा केला. संपूर्ण सिक्युरिटी झाल्यानंतर रायगडवर राज्याभिषेकाचा सोहळा ठरवण्यात आला. 6 जून 1674 ही तारीख महाराजांनी त्यासाठी निवडली. मोगलांचा सुभेदार दक्षिणेत होता बहादूर खान. त्याची बहादुरी महाराजांना चांगलीच ठाऊक होती. हा भ्रष्ट आहे, हा व्यसनी आहे, याची महाराजांना कल्पना होती. म्हणून त्यांनी त्याला फार मोठा नजराणा पाठवला आणि त्याच्यावर एक राजकीय खेळी केली. त्याला सांगितलं की मी औरंगजेबाची परवानगी न घेता निघून आलो, तर औरंगजेबाकडून मला माफी मिळवून आपण द्यावी, असं त्या बहादूर खानाला सांगितलं महाराजांनी आणि मोठा नजराणा पाठवून दिला. महाराजांची ही खेळी त्या बहादूर खानाला, दक्षिणेच्या सुभेदाराला कळाली नाही. त्यानं त्याच्याच पत्राला आपलं एक कव्हरिंग लेटर, म्हणजे त्याला बाह्य असं पत्र म्हणतात, शिफारस पत्र म्हणतात, ते जोडलं आणि औरंगजेबाकडे पाठवून दिलं. बहादूर खानाला खरोखरच वाटलं की महाराज औरंगजेबाला शरण आलेत वगैरे वगैरे, आणि इकडे महाराजांनी राज्याभिषेकाची तयारी केली. बहादूर खानाला लाज देऊन गप्प बसवलं. दक्षिणेकडच्या कुठल्याही रस्त्यावर त्यानं जाऊ नये किंवा दक्षिणेत कोकणात उतरू नये म्हणून महाराजांनी सगळे कोकणातले रस्ते अडवून धरले. मोठी मोठी झाडं तोडून ती रस्त्यावर आडवी टाकली. त्यामुळं या दक्षिणच्या सुभेदाराला कोकणमध्ये उतरणं शक्य झालं नाही आणि हा राज्याभिषेक अत्यंत दिमागदार पद्धतीनं, शांतपणानं, कुठलाही अडथळा न येता पार पडला. एक त्या संदर्भातला तपशील थोडा सांगतो की महाराजांनी सर्वांना निमंत्रण दिली, इंग्रजांना दिलं, सगळ्यांना दिलं. अगदी कुतुबशहाला सुद्धा निमंत्रण पाठवून दिलं, कारण कुतुबशहाचे आणि महाराजांचे, म्हणजे हैदराबादचा कुतुबशहा, याचे संबंध चांगले होते. महाराजांनी सगळ्यांना निमंत्रण पाठवून दिलं. आपल्याला मित्र हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल की राज्याभिषेक समारंभासाठी रायगडावर 21,000 लोक हजर होते. 21,000. त्यामध्ये पूजा अर्चेसाठी, होम हवनसाठी, यज्ञासाठी लागणारे ब्राह्मण आपल्या कुटुंबासह आलेले होते. त्यांची संख्या 11,000 होती. जी आवश्यक आहेत याच मंडळींना रायगडावर घेतलं आणि बाकीच्यांना पाचाडच्या ठिकाणी ठेवलं. 2 मोठे शामियाने होते. एक प्रत्येक शामियान्यामध्ये 5-5 हजार लोक जेवायला बसू शकतील अशी यंत्रणा होती. महाराजांनी विविध समित्या स्थापन केलेल्या होत्या आणि त्या समित्यांकडे कामं दिलेली होती आणि सूचना होती की राज्याभिषेकाला आलेल्या सर्वांची त्यांच्या इतमामाला शोभेल, त्यांच्या दर्जाला शोभेल अशी व्यवस्था करावी. त्यांना काहीही कमी पडता कामा नये. ते ज्या गोष्टीचा आग्रह धरतील ती गोष्ट त्यांना पुरवण्यात यावी. 4 महिने पंचपक्वानांचं जेवण रायगडावर सुरू होतं. 20-21 हजार लोकांची व्यवस्था करूनही कुठंही गडबड झाली नाही. हे महाराजांच्या नियोजनाचं यश आपल्याला मान्य करावं लागतं. आणि त्या पद्धतीनं 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनी जी बिरुदावली स्वीकारली, ती बिरुदावली जर बघितली तर आपल्या लक्षात येतं, क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती अशी ती बिरुदावली होती. महाराजांनी असं जाहीरही केलं की हे हिंदवी स्वराज्य आहे. ती मराठा स्वराज्य असं म्हटलेले नाहीत किंवा हिंदू स्वराज्य असं म्हटलेले नाहीत, तर हिंदवी स्वराज्य म्हणून त्यांनी त्या स्वराज्याला नाव दिलं. भोसले स्वराज्य म्हटलेलं नाही, हिंदू स्वराज्य म्हटलेलं नाही. मुघल साम्राज्य कसं होतं, त्यांनी मोगल शब्द वापरला. आदिलशहानं आदिलशाही शब्द वापरला, आदिलशहा म्हणून वापरला. कुतुबशहानं तो शब्द वापरला. महाराजांनी मराठाशाही म्हटलं असतं तरी काही बिघडलं नसतं. भोसले शाही म्हटलं असतं तरीही चाललं असतं. महाराजांना कुणीही जाब विचारला नसता. परंतु आपलं लष्कर, आपलं राज्य, स्वराज्य हे हिंदवी आहे, म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचं आहे, सर्व जाती धर्मांचं आहे.
हा महाराजांचा त्या मागचा हेतू होता. म्हणून महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणून आपल्या स्वराज्याचा पाया रचला आणि राज्याभिषेकाच्या वेळेला सुद्धा तेच बिरुद त्यांनी स्वीकारलं आणि शख्स नवीन सुरू केला. फार मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. राज्याभिषेकाच्या वर्णनासाठी एक एक तासाचं व्याख्यान आयोजित करावं लागेल इतकी उत्कृष्ट अशी संपूर्ण यंत्रणा राज्याभिषेकाच्या वेळेला झाली. त्याचा परिणाम असा झाला की काही स्वकीयांना आणि बाकीच्या सर्व परकीयांना, परराज्यातल्या लोकांना, महाराजांना इथून पुढे छत्रपती म्हणून मान द्यावा लागला. आणि त्यांच्या राज्यकारभारातल्या काय अडचणी मगाशी मी ज्या सांगितल्या त्या आपोआपच सुटल्या. स्वकीयांना सुद्धा छत्रपती या नात्यांनी त्यांना मुजरा करावा लागला. स्वकीय वरमले, नरमले, गप्प बसले, चुळबुळ करायला लागले, काही येऊन सामील झाले, हा भाग वेगळा. पोर्तुगीजांनाही त्यांना राजा म्हणून मान द्यावा लागला, इंग्रजांना द्यावा लागला, डचांना द्यावा लागला, फ्रेंचांना द्यावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की राजा म्हणून महाराजांनी जी काही आपली संपूर्ण इमेज होती ती सगळी इमेज यशस्वी करण्यामध्ये फार मोठं यश मिळवलं आणि महाराज हे छत्रपती बनले. त्याच्यानंतरचा जो भाग आपल्या समोर येतो की कर्नाटकची स्वारी, खजिना रिकामा झाला. महाराजांचं नेहमी लक्ष खजिन्याकडे असायचं, कारण पैसा आहे तर सुधारणा आहे. अडचणीच्या वेळेला शेतकऱ्यांना तगाई कर्ज देण्याची पद्धत महाराजांची होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर खजिना रिकामा झाला होता. 1 कोटी रुपयांच्या पुढे महाराजांचा खर्च या राज्याभिषेक समारंभाला झाला. त्यामुळे खजिना भरण्याची गरज होती. महाराजांचा इतिहास खूप चांगला होता. यापूर्वी जे जे छत्रपती झाले किंवा राजे झाले त्यांना दिग्विजयासाठी बाहेर पडावं लागतं. आपल्याला ठाऊक आहे की महाभारतामध्ये अंगदेशाचा राजा म्हणून दुर्योधनानं कर्णाला जाहीर केलं आणि कर्णाला दिग्विजयासाठी बाहेर पडावं लागलं आणि आपली पात्रता सिद्ध करावी लागली. महाराजांनाही दिग्विजय करायचा होता. कर्नाटक हा सुपीक प्रांत होता आणि त्याचं फार मोठं असं काही सुरक्षिततेची यंत्रणा नव्हती. त्यामुळं महाराजांनी कर्नाटकच्या स्वारीचं नियोजन केलं. ते बाहेर पडले. नेहमीप्रमाणे त्यांनी याचा थांगपत्ता कोणालाही लागू दिला नाही. कुतुबशहाशी त्यांनी आधीच पत्रव्यवहार केला होता, आपली माणसं पाठवली होती. त्याचा परिणाम असा झाला की कुतुबशहा मित्र झाला आणि त्यानं कर्नाटकच्या स्वारीवर जाताना आपल्याकडे यावं असं अत्यंत प्रेमाचं आग्रहाचं निमंत्रण दिलं. महाराज हैदराबादला गेले. भागानगर हे त्यावेळेचं नाव होतं हैदराबादचं. आणि तिथं त्यांच्याशी चर्चा केली. 1 महिना मुक्काम केला. कुतुबशहानं महाराजांना 5,000 लष्कर पुरवलं आणि तोफखाना बरोबर दिला. योग्य तो करार केला आणि महाराज पुढे गेले. जाताना तीर्थक्षेत्र करत महाराज गेले. एक एक प्रदेश काबीज केला आणि याच मोहिमेमध्ये महाराजांनी जिंजीचा किल्ला, जो आता तामिळनाडूमध्ये आहे, अत्यंत बळकट किल्ला महाराजांनी जिंकून घेतला आणि त्यानंतर ते इकडं आपल्या स्वराज्यामध्ये परतले. तिसरं मॉड्यूल जे यामधलं आहे ते छत्रपती संभाजी महाराज. राज्याभिषेकाच्या वेळेला 1674 ला संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई यांचं निधन झालेलं होतं. ज्येष्ठ युवराज म्हणून संभाजीच होते आणि राजारामांचं वय त्यावेळेला कमी होतं, फक्त 4 वर्षाचं होतं. संभाजीचा जन्म 1657 चा आणि द्वितीय सुपुत्र महाराजांचे राजाराम याचा जन्म 1670 चा. त्यामुळं ज्येष्ठ पुत्र याचा युवराज म्हणून राज्याभिषेक झाला आणि सईबाईचं निधन झालेलं असल्यामुळं पट्टराणी म्हणून, महाराणी म्हणून सोयराबाईचा राज्याभिषेक झाला. कारण राज्याभिषेक फक्त एकट्याचा होत नाही. हिंदू धर्मशास्त्राच्या अनुषंगानं राजाबरोबर राणीचाही महाराणी म्हणून राज्याभिषेक त्यावेळेला होतो. तसा सोयराबाईचा झाला. परंतु सोयराबाईच्या डोक्यात एक प्रश्न असा घुसला की त्या प्रश्नानं शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास सहन करावा लागला. ही
राजपरिवारामध्ये अडचणीची गेली. सोयराबाई असं डोक्यात धरून बसली की महाराजांच्या नंतर संभाजी हा युवराज होणार, संभाजी हा राजा होणार. आता युवराज झाला, माझ्या मुलाचं काय, राजारामाचं काय. आणि मग कट कारस्थानांना सुरुवात झाली आणि संभाजी महाराजांच्या विरोधात, संभाजी युवराज, संभाजी राजांच्या विरोधात संपूर्ण वातावरण तयार झालं. गडबड व्हायला लागल्या, काही कांगाळ्या जायला लागल्या आणि दुर्दैवानं पिता पुत्रांच्या मध्ये थोडासा दुरावा निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी कर्नाटकच्या स्वारीवर संभाजी महाराजांनी नेलं नाही. संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी होते. संभाजी महाराजांचं असं म्हणणं होतं की एकतर सावत्राई गडबड करते, आपल्या विरुद्ध काही करते, काही अष्टप्रधानातले काही प्रधान गडबड करतात, ते विरुद्ध वागतात. महाराजांनी आमचा पराक्रम पाहायला हवा होता, आम्हाला कर्नाटकच्या स्वारीवर का नेलं नाही, याचा एक वेगळ्या पद्धतीचा थोडासा राग शंभूराजांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. आणि त्यातून त्यांना शृंगारपुराला ठेवलं, नंतर दुसऱ्या एका ठिकाणी ठेवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की कर्नाटकच्या स्वारीवर आल्यानंतर सुद्धा महाराजांनी शंभूराजांना भेटीला बोलावलं नाही. कारण सोयराबाई आणि सोयराबाईच्या बाजूला असणाऱ्या अनेक प्रधानांनी महाराजांच्या जवळ शंभूराजांच्या तक्रारी दिल्या. त्याचा परिणाम असा झाला की महाराजांनी परस्पर त्यांना काही सूचना दिल्या, त्याचाही त्यांना राग आला आणि मग पन्हाळगडावर त्यांना ठेवण्यात आलं. तिथं त्यांच्याकडे काही कारभार दिला आणि राजाराम महाराजांचं लग्न ठरलं, परंतु त्या लग्नाला संभाजीराजांना बोलवण्यात आलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं महाराजांच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसांनी कटकटी सुरू झाल्या आणि जिजाबाईंचं निधन झालं. 1680च्या दरम्यान महाराजांचं निधन झालं. जालन्याच्या स्वारीवर महाराज होते आणि तिथं घोडदळामध्ये घोड्यांना एक आजार होतो, त्या आजाराची लागण महाराजांनाही झाली असं इंग्रजांनी आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम महाराजांच्या अचानक अनपेक्षित अशा मृत्यूमध्ये झाला. आणि मग संभाजी महाराजांनी पन्हाळगडावरून जाऊन सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. तोपर्यंत राजारामाचं मंचकार होऊन झालेलं होतं. संभाजी महाराजांनी स्वतः सर्व सूत्र स्वीकारली आणि नंतर थोड्या दिवसांनी स्वतःला राज्याभिषेक केला. दरम्यान शिवाजी महाराजांचं निधन झालंय हे कळाल्यावर औरंगजेबानं दक्षिणेकडे येण्याची तयारी केली. शिवाजी महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत औरंगजेब दक्षिणेकडे आला नाही. कारण त्याला महाराजांचा पराक्रम कळाला होता, ठाऊक होता, त्यानं अभ्यास केलेला होता. तो जसा क्रूर होता तसा हुशार होता, चाणाक्ष होता, बेरकी होता, अहंकारी होता, अहंभावी होता, हे सगळं होतं. त्यामुळे त्यानं दक्षिणेकडे येण्यासाठी काही गडबड केली नाही. पहिल्यांदा शाहिस्तेखानाला पाठवलं, मग मिर्झा राजा जयसिंहाला पाठवलं आणि शिवाजी महाराज मरण पावलेत म्हटल्यानंतर, ते मृत्युमुखी पडलेत म्हटल्यानंतर तो दक्षिणेकडे येण्यासाठी निघाला. त्याला वेगवेगळी कारणं होती. त्याचा मुलगा अकबर हा राजपुतांना येऊन सामील झाला, नंतर संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला, म्हणून त्यालाही धडा शिकवावा, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकावी, मराठ्यांचं राज्य जिंकावं, अशा 4 हेतूंनी औरंगजेब प्रचंड लष्कर घेऊन 7 लाखाचं लष्कर घेऊन औरंगजेब आला आणि प्रचंड तोफखाना, शस्त्र, त्यातल्या 7 लाखापैकी 3 लाखाचं घोडदळ, 4 लाखाचं पायदळ असं घेऊन औरंगजेबानं येऊन महाराष्ट्रात ठाण मांडलं आणि संभाजी महाराजांच्या बरोबर त्यांचा झगडा सुरू झाला. संभाजी महाराजांनी प्रखर लढा औरंगजेबाबरोबर दिलेला आपल्याला दिसून येतो. रामशेज हा किल्ला जो नाशिक जवळ आहे तो मराठा सैनिकांनी 4 महिने लढवला आणि मग औरंगजेबाच्या लक्षात आलं की मराठ्यांचे किल्ले जिंकल्यानंतर मराठे आपल्या ताब्यात येतील असं जे आपल्याला वाटलं ते सगळं चूक आहे. मराठे हे अत्यंत शूर आहेत
आणि आपण त्यांना सहजासहजी जिंकू शकत नाही. आणि मग संभाजी महाराजांच्या भोवती औरंगजेबानं मोठमोठे गुप्तहेर, चलाख गुप्तहेर नेमले आणि संपूर्ण त्यांची वित्त बातमी काढण्याचा प्रयत्न केला. 9 वर्ष संभाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य टिकवण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही गडबडी झाल्या आणि कवी कलश हा संभाजी महाराजांचा अत्यंत जवळचा मित्र, त्याच्या आणि शिर्क्यांचं भांडण झालं, त्याचा पराभव झाला. म्हणून रायगडावरून निघून महाराजांनी शिर्क्यांचं शिरकान म्हणतात तसं ते शिरकान केलं, त्यांचा पराभव केला. परत जाताना संगमेश्वराला मुक्काम केला. ही बातमी ही औरंगजेबाला लागली आणि त्यानं मुकर्रब खान या आपल्या अधिकाऱ्याला पाठवून संभाजी महाराजांना कैद केलं. संभाजी महाराजांना पकडून आणलं. संभाजी महाराजांना आणि कवी कलशाला बेड्या घातलेल्या स्वरूपात औरंगजेबाच्या दरबारात हजर करण्यात आलं. औरंगजेबानं त्यांच्याकडे पाहिलं, परमेश्वराचे आभार मानले आणि कैदेत ठेवायचा हुकूम दिला. 2 दिवसांनी राहुल्ला खान नावाचा अधिकारी औरंगजेबांना पाठवला आणि संभाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना 2 प्रश्न विचारले की तुझे खजिने कुठे आहेत सांग, आणि माझ्या बाजूचं तुला कोण कोण सामील झालेलं होतं, पत्रव्यवहार करून संपर्कात होतं ते सांग. संभाजी महाराजांनी ही दोन्ही प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले आणि कवी कलशाची जीभ छाटण्यात आली. 11 मार्च पर्यंत असंच संभाजी महाराजांचे औरंगजेबाने हाल केले आणि अखेरीला वडू मुक्कामी संभाजी महाराजांना ठार करण्यात आलं. दरम्यान संभाजी महाराजांची कैद झालेली आहे, औरंगजेबाने कैद त्यांना केलेला आहे हे कळाल्यानंतर द्वितीय सुपुत्र महाराजांचे राजाराम महाराज यांचा मंचकारोहण छत्रपती पद देण्यात आलं आणि राजाराम महाराजांनी 7 वर्ष, ह्या सगळ्या 11 वर्ष राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी मुकाबला दिला. त्यासाठी शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या जिंजी किल्ल्यावर जाऊन स्वतःला त्यांनी सुरक्षित ठेवलं. इकडं मराठ्यांनी, रामचंद्र पंत अमात्य आणि इतर अधिकाऱ्यांनी हा राज्यकारभार चालू ठेवला. राजाराम महाराज जिंजीला जाऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकले आणि नंतरच्या कालखंडामध्ये ते परत आले. परंतु प्रकृती त्यांची अशक्त असल्यामुळं त्यांचं 1700 मध्ये निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी ताराराणी, शिवाजी महाराजांच्या सुनबाई यांनी ही सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. त्या स्वतः सेनेचे नेतृत्व करायला लागल्या आणि 7 वर्ष त्यांनी औरंगजेबाची टक्कर दिलेली आहे. सुरुवातीला त्यांनी वर्षभरामध्ये औरंगजेबाकडे प्रस्तावही दिला की आपण काय हवंय आपणाला, तेवढे किल्ले घ्या, तेवढे पैसे घ्या आणि आपण उत्तरेकडे निघून जा. त्यावेळा औरंगजेब म्हटला की एक स्त्री प्रस्ताव देती की आपल्याशी किती लढणार आहे वगैरे वगैरे, आणि त्यानं प्रस्तावाला नकार दिला. ताराराणीनं आपल्या लष्करासह औरंगजेबाशी जबरदस्त टक्कर दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की काही महिन्यानंतर औरंगजेबानं ताराबाई समोर प्रस्ताव ठेवला की तडजोड करूया. त्यावेळा ताराबाईने सांगितलं आता तडजोड नाही आणि सतत युद्ध करत राहिली. 20 फेब्रुवारी 1707 ला अहमदनगर जवळ औरंगजेबाचं वयाच्या 89व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं आणि मराठ्यांचा हा स्वातंत्र्य लढा थांबला. मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध म्हटलं जातं 1689 ते 1689, 1680 ते 89 ही 9 वर्ष संभाजी महाराजांचं युद्ध औरंगजेबाशी. त्याच्यानंतर 1689 ते 1711 वर्ष राजाराम महाराजांचा झगडा आणि 1700 ते 1707 शिवाजी महाराजांच्या सुनबाई आणि राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणीचा औरंगजेबाशी झगडा. असा हा झगडा 27 वर्ष सुरू होता आणि औरंगजेब वार्धक्यानं इथंच मरण पावला. उत्तरेकडे त्याला जाता येईना, कारण उत्तरेकडे जायचा एकदा मनोदय त्यानं जाहीरही केला,
परंतु ते जे अधिकारी म्हणाले, खाविंद तुम्ही असताना मराठी एवढा आम्हाला त्रास देतात, तुम्ही उत्तरेला गेला तर आमचं काय करतील याचा जर आपण गांभीर्याने विचार करा. त्यामुळे औरंगजेब तिकडे जायचे रस्ते बंद झाले, इथंही राहता येईना. अत्यंत विमनस्क आणि दुःखी अवस्थेमध्ये औरंगजेबाचं 20 फेब्रुवारी 1707 ला इथं निधन झालं आणि मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा इथं थांबला. आता शेवटचा जो टॉपिक आहे की इम्पॉर्टन्स ऑफ सोर्सेस फॉर अंडरस्टँडिंग मराठा हिस्ट्री. मराठा हिस्ट्री समजण्यासाठी काय सोर्सेस आहेत? कारण मराठ्यांनी इतिहास रचला, इतिहास गाजवला, इतिहास घडवला, परंतु इतिहास लिहिला नाही. मराठे इतिहास लिहिण्यामध्ये कच्चे होते, तलवार चालवण्यामध्ये वाकबदार, परंतु लेखणी चालवण्यामध्ये दुर्लक्ष. त्याचा परिणाम असा झाला की जे सोर्सेस मिळतात, जी साधनं मिळतात, जी माहिती मिळते ती मराठ्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या साधनामधून जास्त मिळते. इथं तुमच्या अभ्यासासाठी शिवभारत आणि आज्ञापत्र हे 2 खंड सुरुवातीला आहेत. एक संस्कृत मधले, एक मराठी मधला. पर्शियन सोर्सेस मध्ये तारीख ए दिलकुशा आणि मुंतखब उल लुबाब ही 2 फारसी ग्रंथ आहेत. आणि इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी लिहून ठेवलेले काही सोर्सेस आहेत, ग्रंथ आहेत. ग्रंथ म्हणण्यापेक्षा आपण त्याला सुट्टी कागद म्हणू, ऑफिशियली डॉक्युमेंट्स म्हणू. तर कवी परमानंदानं शिवभारत लिहिलंय, संस्कृत मध्ये लिहिलंय. महाराजांच्या दरबारातच तो होता, महाराजांचा समकालीन होता. महाराजांनी त्याला लिहायला लावलं. तो पद्य स्वरूपात सगळं आहे आणि कवींद्र अशी पदवी त्याला महाराजांनी दिली असं अनेक अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. त्यानं आपल्या महाकाव्याचं नाव शिवभारत असं ठेवलेलं आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे इथपासूनची सगळी माहिती त्यानं शिवभारतामध्ये दिलेली आहे. आणि वाराणसीमध्ये जे त्याचे सहकारी होते त्या सहकाऱ्यांच्या बरोबर संवाद त्यानं साधला. त्या संवादाचा सगळा भाग त्यानं तिथं नमूद केलेला शिवभारतामध्ये आहे. काय आहे शिवभारताचं महत्व काय या घटनेचं? तर शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजा यांच्यापासून जीवनपट त्यामधला आहे. शहाजी राजांची सगळी कारकीर्द त्यामध्ये शिवभारतामध्ये त्यानं दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा जन्म आणि सुरुवातीचा त्यांचा कार्याचा भाग याचा सुद्धा शिवभारतामध्ये सविस्तर आढावा आहे. आणि 61 सालापर्यंत 1661 पर्यंतचाच भाग त्यात आहे. त्यातल्या लष्करी कारवाया इथं दिलेल्या आहेत. त्याचं महत्व काय आहे? तर परमानंद हा महाराजांचा समकालीन आहे, त्यामुळं त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवणं भाग आहे. कारण लेखक समकालीन असावा लागतो, तसा तो समकालीन आहे. आणि त्याच्या लिखाणाचं परीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की त्याच्या लिखाणाला इतर लिखाणाचाही आधार मिळतो, दुजोरा मिळतो. त्याचे तपशील काही अत्यंत उत्कृष्ट आहेत, विश्वासार्ह आहेत. तर तरीही त्या सोर्सेसच्या काही मर्यादा आपल्याला जाणवतात. ते म्हणजे परमानंदानं बऱ्याच ठिकाणी शिवाजी महाराजांना दैवी अवतार मानलेला आहे. दैवी अवतार महाराजांचा आहे असं तो मानत होता. याचबरोबर काही अतिशोक्ती बाब आहे ती म्हणजे परमानंदानं आज एके ठिकाणी लिहिलं की शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी सोन्याच्या पायऱ्या असलेल्या अनेक विहिरी बांधल्या. हे थोडस अतिशोक्तीचा असा भाग जर सोडला तर फार मोठी माहिती, विश्वासार्ह माहिती, उपयुक्त माहिती, मराठ्यांच्या राज्यकारभाराची माहिती, मालोजीराजे, शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याबद्दलची माहिती परमानंदाच्या या शिवभारतमध्ये मिळते. पुढचं जे आहे ते आज्ञापत्र आहे. रामचंद्रपंत अमात्य यांनी हे आज्ञापत्र लिहिलेलं आहे आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण रामचंद्रपंत अमात्य हे महाराजांचे अमात्य, महाराजांचे जवळचे अधिकारी होते. त्यामुळं त्यांचं लिखाण हे विश्वासार्ह, ऑथेंटिक मानावं लागतं. रामचंद्रपंत अमात्यांचं वैशिष्ट्य असं आहे
की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि कोल्हापूरचे संभाजी महाराज या 4 छत्रपतींच्या पदरी त्यांनी आपली चाकरी रुजू केलेली आहे. 4 छत्रपतींची सेवा त्यांनी केलेली आहे. वयाच्या 22व्या वर्षी ते शिवाजी महाराजांचे अमात्य बनलेले आहेत आणि तिथपासून ते मृत्यूपर्यंत या सगळ्या व्यवस्थेची त्यांनी योगदान दिलेच आपल्याला दिसून येतं. आज्ञापत्र कधी लिहिलं तर ते उशिराने लिहिलेलं आहे. महाराज 1680 ला गेले आणि रामचंद्र पंत अमात्यांनी 1715 ते 1716 मध्ये हा सगळा ग्रंथ लिहून पूर्ण केला असेल असं अनुमान काढलेला आहे इतिहासकारांनी. निश्चित नाही. 9 प्रकरण यामध्ये आहेत आणि त्यामध्ये अधिकतर लिखाण महाराजांच्या राजनीतीबद्दल आहे. आज्ञापत्राच्याही काही मर्यादा आहेत, लक्षात घ्या. ते म्हणजे जरा कालनिर्णय, एखाद्या घटनेची तारीख, साल, महिना वगैरे यामध्ये जरा विसंगती अमात्यांच्या हातून झालेली आहे. काही विधानांच्या मध्ये विसंगती आहे, काही अतिशोक्ती मागाशी सांगितल्याप्रमाणे वर्णन आहेत आणि थोडीशी माहिती इतिहासाला सोडून आहे आणि उत्तरेकडं नर्मदा विजयाची जरा काल्पनिक माहिती त्यांनी दिलेली आहे. तरी सुद्धा महाराजांच्या राजनीतीचं यथार्थ दर्शन यामध्ये आपल्याला घडतं. याचबरोबर मुस्लिम राज्यकर्त्यांचं धोरण काय होतं आणि महाराजांचं राज्यविषयक धोरण काय होतं याची अत्यंत उत्कृष्ट मीमांसा रामचंद्र पंत अमात्यांनी केलेली आहे. सावकार आणि भांडवलदार यांच्याबद्दलचं विवेचन हे अत्यंत उत्कृष्ट आहे. लष्करी प्रशासन आणि व्यवस्थापनाची माहितीही रामचंद्र पंत अमात्यांनी सविस्तरपणे दिल्याचा दाखला आपल्याला सापडतो. फारसी साधनांच्या मध्ये तारीख आहे दिलकुशा. दिलकुशा म्हणजे मनोहर आणि तारीख म्हणजे इतिहास. तर साधं त्याचा हे होतं, ट्रान्सलेशन होतं मनोहर इतिहास. हे मनोहर इतिहास भीमसेन सक्सेना नावाच्या औरंगजेबाच्या शिपायाने लिहिला. तो विद्वान होता आणि लेखकही होता आणि औरंगजेबाच्या बाजूने लढणाराही सैनिक होता. आणि दुसरं जे एक आहे मुंतखाब उल लुबाब म्हणजे शहाण्या आणि स्वच्छ व्यक्तींच्या निवडक नोंदी अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे. तारीख ए काफी खान असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. काफी खानाचा इतिहास असंही त्याचं नाव आहे. मोहम्मद हाशिम काफी खान या गृहस्थानं हा इतिहास लिहिलेला आहे. काफी खान ही त्याला मिळालेली पदवी आहे. त्याचं मूळ नाव मोहम्मद हाशिम, पण तो मराठ्यांच्या इकडच्या इतिहासामध्ये आणि नोंदीमध्ये काफी खान या नावानंच जास्त मशहूर झाला. त्या नावानेच तो ओळखला गेला, पण त्याचं संपूर्ण नाव मोहम्मद हाशिम काफी खान आहे. तर तारीख हे दिलकुशा हे फारसी भाषेमध्ये आहे. मुघलांची दरबाराची भाषा ही फारसी होती आणि फारसीमध्ये तारीख ए दिलकुशा हे भीमसेन सक्सेनानं लिहिलेलं आपल्याला समजून येतं. सर्वसाधारणपणे शहाण्या आणि स्वच्छ माणसांच्या नोंदी असं त्याला म्हटलं आणि हा कालखंड 1519 पासून 1734 पर्यंत 1519 पासून बाबराच्या एकूण हालचाली त्यांनी केल्या. बाबर हा 1526 ला दिल्लीमध्ये आला आणि त्यानं सुलतानशाहीचा पराभव करून सर्व सूत्र आपल्या हातात घेतले आणि 1530 ला 4 वर्षानंतर त्याचं निधन झालं. तर 1734 पर्यंत म्हणजे जवळजवळ 200 वर्षापेक्षा अधिक नोंदी तुटक होईना काफी खानानं ती केलेली आहे. कारण याचा असं आहे, सलग लिहिता त्याला आलं नाही, कारण औरंगजेबानं इतिहास लिखाणाला बंदी घातलेली होती. त्यामुळे तो रात्री लपून एका खोलीत बसून आपल्या शयनघराची दारं खिडक्या सगळे पडदे बंद करून भीमसेन सक्सेना यानं हा इतिहास लिहिला आणि मग त्यानं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तो प्रकाशित केलेला दिसून येतो. त्यातूनही बऱ्याच माहिती मिळाली. महाराजांच्या बद्दलची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, विश्वासार्ह माहिती यामधून आपल्याला मिळते भीमसेन सक्सेनाच्या तारीख ए दिलकुशामधून. पुन्हा औरंगजेबानं सातारा, परळी, पन्हाळगड, विशाळगड, सिंहगड हे किल्ले घेतले आणि या किल्ले घेण्यामध्ये मोगलांची जी वाताहत झाली, मोगलांची जी फटफचिती झाली, त्याचं ही वर्णन भीमसेन सक्सेनानं केलेला दिसून येतं. परंतु काही ठिकाणी त्याची लेखणी घसरली आणि त्यानं
मराठा सरदारांना थोडस अवमानकारक अशी विशेषणं त्यांना बहाल केल्याचा दाखला आपल्याला त्याच्याच लिखाणामध्ये सापडतो. परकीय साधनांच्या मध्ये इंग्रज आणि पोर्तुगीज यांची साधनं खूप महत्वाची. त्यांनी ग्रंथ लिहिले नाही, पण ते रिपोर्ट्स देत होते, अहवाल देत होते आणि आपलं म्हणणं मांडत होते, वरच्या अधिकाऱ्यांच्याकडे पाठवत होते. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या रोजनिशी म्हणजे डायऱ्या, रोजच्या डायरी लिहिण्यामध्ये इंग्रज लोक हे वाकमदार होते, तरबेज होते. वखारीच्या प्रशासकीय काम, वखारी म्हणजे डेपो, त्यांचे खरेदी विक्री, मसाल्याचे पदार्थ खरेदी करायचे, कापड खरेदी करायचं, म्हणजे कापूस खरेदी करायचा, कापड विकायचं, ही सगळी ट्रेडिंग सेंटर होती, त्याला वखार म्हटलं जायचं. तर त्या वखारीचे अहवाल वरच्या अधिकाऱ्यांना पाठवले जायचे आणि ती सगळी त्याच्या कॉपीज या दप्तरखान्यामध्ये म्हणजे आर्काइव्ह मध्ये जतन करून ठेवल्या. हे वेगवेगळे सुरत, मुंबई आणि कलकत्ता या 3 ठिकाणी ही आर्काइव्ह जतन करण्यात आली. त्यामध्ये महाराजांचं वर्णन सापडतं. हा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. इंग्रजांच्या डॉक्युमेंट्स मध्ये महाराजांचं वर्णन अत्यंत विस्तृतपणे, सविस्तरपणे आणि विश्वासार्ह असं दिलेलं आहे. तिथला जॉन एस्केलियाट असं म्हणतो की महाराज उंचीने थोडे लहान आहेत, पण ताठ आणि उत्कृष्ट बांध्याचे आहेत. रोज व्यायाम करून कमावलेले शरीर आहे. प्रसन्न चेहरा, बोलताना मंद स्मित त्यांचं घडून येतं. त्यांच्या लोकांमध्ये ते अधिक गोरे आहेत. त्यांचे डोळे भेदक, तेजस्वी आणि बोलके आहेत. हे वर्णन हे अत्यंत महत्वाचं आपल्याला त्या इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये सापडतं. हेनरी ऑक्सिडेन हा तर राज्याभिषेकाच्या समारंभाला रायगडावर हजर होता. त्यांनाही महाराजांच्या बद्दल आपल्या डायरीमध्ये खूप चांगल्या अशा बाबी लिहून ठेवलेल्या आहेत, ज्यामुळं महाराजांच्या बद्दलची ऑथेंटिक माहिती आपल्याला मिळते. तरी सुद्धा या ह्याच्यामध्ये काही मर्यादा ज्याला आपण म्हणतो त्या इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये मर्यादा आहेत. मराठा मावळ्यांच्या बद्दल पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून इंग्रजांनी काही लिखाण केल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि याच्यानंतर आता एक जो भाग राहतो तो म्हणजे पोर्तुगीजांचं काय लिखाण आहे. पोर्तुगीजांचं लिखाणी असंच आहे. पोर्तुगीजांच्या लिखाणातून महाराजांच्या पराक्रमाची, त्यांच्या एकूणच शौर्याची माहिती आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळते. पोर्तुगीज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही झगडा मोठा झाला, त्याची माहिती गोव्याच्या पुराभिलेखागारातल्या कागदपत्रांच्यावरून आपल्याला मिळते. शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्यासाठी पोर्तुगीज साधनांचा खूप मोठा वापर झाल्याचा आपल्याला दिसून येतं. गोवा, लिस्बन, एओरा आणि आजुदा या 4 दप्तरखान्यामध्ये पोर्तुगीजांची कागदपत्र आहेत, जतन करून ठेवलेली आहेत. पिसुर्लेकर यांच्यापासून अनेकांनी, पांडुरंग पिसुर्लेकर यांच्यापासून अनेकांनी याचा उपयोग करून ग्रंथ लिहिलेले आहेत. मराठा पोर्तुगीज रिलेशन हा ही ग्रंथ यामध्ये प्रसिद्धीला आहे. सुरेंद्रनाथ सेन या इतिहासकारांनी सुद्धा फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी असा ग्रंथ लिहून यामध्ये मोलाची अशी भर घातलेली आहे. ही सर्वसाधारणपणे शिवचरित्राचा आढावा घेण्याचं काम मी केलेलं आहे. आपणा सर्वांना हे निश्चित आवडेल असा एक विश्वास मला वाटतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराज. धन्यवाद सर. अत्यंत सविस्तरपणे आणि अत्यंत उत्कृष्टपणे सरांनी आपल्याला म्हणजे शिवकाळ हा उलगडून दाखवलेला आहे. तर आपले सर प्रश्न घेऊया. तुम्हाला काही प्रश्न घ्यायचे असतील तर आपल्याकडे 5 मिनिटं आहेत, तर तेवढ्या वेळात सरांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. कुणाला प्रश्न विचारायचे असतील त्याने आपला माईक सुरू करावं आणि प्रश्न विचारावा. कुणाला काही प्रश्न आहेत का सर? अथर्व बोला. मार्किंग स्कीम आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न बद्दल माहिती सांगा.
क्वेश्चन पेपरची माहिती जी आहे ते आपण ओरिएंटेशन सेशन घेतलं होतं ना, त्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. हा. हा, तर त्यातून तुम्ही पहा आणि तुमचा जो सिलेबस असतो त्याच्यामध्ये पण क्वेश्चन पेपर दिलेला असतो. हा? या व्यतिरिक्त आणि कुणाचा प्रश्न आहे? पुस्तकांचं काय झालं? कशाचं? पुस्तक पुस्तकं उपलब्ध आहेत बीए इतिहासची जी पुस्तकं आहेत, बीए फर्स्ट इयर इतिहासचं ते पुस्तक उपलब्ध आहे. तुमच्या स्टडी सेंटरने इकडे मागणी केली की स्टडी सेंटर वरून मिळून जाईल तुम्हाला, किंवा विद्यापीठात येऊन तुम्हाला घेऊन जाता येतील. ओके. बोला बोला. हा, पहिल्या सत्रामध्ये आपल्याला शाहिस्ते खानापर्यंतचा इतिहास आहे ना? हॅलो, येतो का आवाज? बोला बोला. येतो का आवाज सर? हा, येतोय, बोला ना. बोला. हा, नाही, पहिल्या सत्रामध्ये आपल्याला अभ्यासाला मराठा सत्तेचा उदयाची पार्श्वभूमी आहे, तिथं पासून अफजल खानाचं प्रकरण येईल, शाहिस्ते खानाचं प्रकरण, आणि तिथं मला वाटतं हा संपलेला भाग पहिला. मॉड्यूल 2 मध्ये आहे. हा हा, तेच की, म्हणजे दोन्ही एका वेळेला सांगितलं ना? दोन्ही सांग. हा, पहिल्या भागाला आपल्याला फक्त शाहिस्ते खानाच्या पर्यंतच आहे. हे बघा, मी सांगतो म्हणजे पहिल्या मध्ये शाहिस्ते चारही मॉड्यूल झालेले आहेत आपले. होय होय. नमस्कार सर. हॅलो. बोला बोला. हॅलो, नमस्कार सर. माझा असा प्रश्न आहे की बीए रेग्युलर साठी जो अभ्यासक्रम आहे तोच दूरशिक्षण विभागासाठी पण तोच सेम आहे का? तुम्ही रेग्युलरचे जे विद्यार्थी आहेत तुम्ही रेग्युलरला आहात का डिस्टन्सला आहात? हा डिस्टन्सलाच आहे, पण तोच म्हणजे मुद्दा कन्फ्युजन आहे. नाही, कन्फ्युजन करण्याची काय आवश्यकता नाहीये. तुम्ही डिस्टन्स, ऐका मी काय म्हणतोय, तुम्ही जर डिस्टन्सचे विद्यार्थी असाल तर त्याच्या सरांनी तुम्हाला ज्या सिलेबस संदर्भात मार्गदर्शन केलंय हे त्यासाठी योग्य आहे, एकदम परफेक्ट आहे. तुम्ही ते फॉलो करा. ठीक आहे. हा, ते मान्य मला, ते फॉलो करते मी. फक्त माझं एक कन्फ्युजन आहे की रेग्युलरचा पोर्शन आणि हा आपला दूरशिक्षणचा सेम आहे का वेगळा आहे? सेमच असतो. हा, ते मी जाऊन स्टेशन असताना स्टेशनरी मधून मी ह्याचे हे आणले, गाईड आहे, सुपर गाईड. ते सेमच असतं ते. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? कन्फ्युजन नाही. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? माईक बंद करा तुमचं. आणखी कोणाला काही शंका आहेत? करून बोला. एखाद्या क्वेश्चन पेपरचा सॅम्पल असेल तर ग्रुपवर पाठवा ना. काय आलं? क्वेश्चन पेपरचा आलं लक्षात. पहिला प्रश्न त्याबद्दलच होता. बरं, ठीक आहे. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? एनिवे, मग मला असं वाटतं की सर्वांच्या प्रश्नांचं निराकरण झालेलं आहे. फडाद सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं शिवकाल उलगडून दाखवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार आहे. आणि तुम्ही सर्वजण या कॉन्टॅक्ट सेशनला आलात आणि तुम्ही सर्व व्याख्यान ऐकलं त्याबद्दल तुमचे देखील आभार. आणि आता तुमची परीक्षा ज्यावेळी कॉलेज लेवलला होणार आहे त्याच्या संदर्भातल्या सूचना तुम्हाला ग्रुपवर मिळालेल्या आहेत. त्यामुळं आपलं जे स्टडी सेंटर आहे त्याच्याशी संपर्कात राहा आणि त्यांच्या सूचनांचं पालन करून आपल्या परीक्षा वेळेवर परीक्षा अटेंड करा आणि थोडं त्या संदर्भात अलर्ट राहावा. आता बोला. पेपरची तारीख ते कॉलेज मधून कळेल तुम्हाला. कॉलेजशी संपर्क साधा, म्हणून तर मी तेच सांगतोय मी आता. ओके. तर तुम्ही सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. काय